त्या शोकेसच्या आतमध्ये ॲनिमल डॉलला बसवलेलं गेलेलं आहे. कोणीही तिला असं छेडछाड करू नये तिची, कारण का जर तुम्ही एकदा तिला हातात घेतलं आणि जर तिची त्याच्यामध्ये मर्जी नसेल ॲनिमल डॉलची, तर तुमच्याबरोबर काही होऊ शकतं. एक आफ्रिकन फर्टिलिटी डॉल असं, आता ते लोक म्हणतात की ती दिसताना अशी एकदम वुडू डॉल सारखीच होती आणि त्याचा जो स्टार्ट होता डॉल कन्सेप्टवाला हा त्या डॉल थ्रू चालाय. ती डॉल त्याला त्या मुलाला गिफ्ट केली होती आणि बऱ्याच वेळेला तो मुलगा नंतर आजारी वगैरे पडायला लागला आणि आय गेस तो मेला सुद्धा नंतर मुलगा. की ज्या वेळेला इंडियामध्ये गौरव तिवारींनी इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं त्यावेळेला गुलधारा विलेज आणि भांगर फोर्टचं गव्हर्नमेंटनी कुठली रिस्ट्रिक्शन आणले नव्हते, पण आफ्टर गौरव तिवारीज इन्व्हेस्टिगेशन गव्हर्नमेंटनी त्याच्यावरती ॲक्शन घेतली. तसंच त्या मुलीची पण जी सोल होती, जी आत्मा होती ना, ती त्या डॉलमध्येच राहिली. आय बी विथ माय फॅमिली. ओकिकुला एक सवय होती, तिला त्याचं केस कापलेले आवडायचे नाही आणि आईनी काय केलं, केस कापल्यानंतर त्या डॉलचा प्रकोप एवढा जास्त झाला ना की लोकांना ओकिकू दिसायला लागले सगळीकडे. तर मित्रांनो, कसं आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं परत एकदा एका नवीन एपिसोडमध्ये. आज आपल्याबरोबर श्रुती आहे. श्रुती आज आपल्याला वेगवेगळ्या जॅपनीज आणि US मधल्या स्टोरीज सांगणार आहेत, फॉरेनच्या स्टोरीज सांगणार आहेत. तर आज खूप मजा येणार आहे. पण तू सांग, तुझ्याबद्दल इंट्रोडक्शन दे लोकांना की तू काय करतेस वगैरे. माझं नाव श्रुती राऊत. मी एक AI इंजिनियर आहे. म्हणजे नुकतीच एक्झाम झाली, अजून रिझल्ट नाही आलाय, ठीक आहे मी एक AI इंजिनियर. सो मी बऱ्याच दिवसापासून, बऱ्याच महिन्यांपासून असं की मी तुझं कॉन्टेंट बघते, मला तुझं कॉन्टेंट खूप आवडलं आणि एक कॉम्प्लिमेंट द्यायची म्हटलं तर आपण बऱ्याचशा अशा यूट्यूब चॅनल्सवरती जातो, खूप सारे पॉडकास्ट चॅनल्स बघते, पण तुझं पॉडकास्ट चॅनल मला नेहमीच युनिक वाटतं. बिकॉज छोटा ग्रुप आहे, छोटं सगळं एकदम लिमिटेड असताना सुद्धा तू खूप चांगलं कॉन्टेंट देतोस. आणि मी जेव्हा यूट्यूब व्हिडिओज तुझे बघायचे तेव्हा मला असं कधीच नाही वाटायचं की एवढी छोटी, एवढं लिमिटेड तुझ्याकडे सगळं आहे, एवढी छोटी तुझी टीम आहे, तरी पण तू एवढं छान कॉन्टेंट देतोस, हे मी मला असं कधीच वाटलं नव्हतं. सो दॅट इज अ प्लस पॉईंट. आणि येस, आता काही थोडं टाइमपास न करता आपण स्टोरीकडे वळूया. येस थँक्यू सो मच. तुला पैसे मिळतील लवकरच, तेवढं चांगलं बोलल्यास आमच्याबद्दल. सो तेच आहे. पण हा, तू आज कोणते स्टोरीज आणली आहेत आणि तू आज कुठल्या स्टोरीजवर डिस्कस करणार आहेत? कारण जेव्हा आपण कॉलवर बोललेलो तेव्हा मला आठवतंय की तू बरेच असं कॉन्ज्युरिंग वर्ल्ड आणि त्या सर्व गोष्टींवर बोललो. पण तुला याची आवड कधीपासून लागली? म्हणजे तू ह्या सर्व गोष्टी एक्सप्लोर कधीपासून करायला लागली? एक थोडंसं फिल्मी व्हायचं म्हटलं ना तर आईच्या पोटात असल्यापासूनच. बिकॉज आई मला नेहमी म्हणायची की म्हणजे काही ना, म्हणजे आपल्या घरामध्ये असं एक हाईप्ड असतं याच्या गोष्टी की हॉरर गोष्टी नाही ऐकायच्या, केस उघडे सोडून बाहेर नाही जायचं, रात्रीचे केस नाही धुवायचे, किंवा हॉरर जे रिलेटेड काही गोष्टी असतात ना नाहीच करायचं. म्हणजे आणि माझ्या घरामध्ये माझ्या बाबांचं असं आहे ना की त्यांचं असं फार असतं की घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहिली पाहिजे ॲट एनी कॉस्ट. आणि जराही घरामध्ये काही ताटातूट झाली, काही भांडण झालं तर सगळ्यात पहिले जे अशी बोटं येतात ना ती अशी माझ्याकडे येतात अशी, आणि मला सांगितलं जातं ही काल हॉरर स्टोरी बघत होती म्हणून झालंय सगळं. म्हणजे कसं आहे, पण तरी पण एवढ्या सगळ्या शिव्या खाऊन पण शेवटी मी आजपर्यंत कुठली हॉरर स्टोरी किंवा मूवी मी आजपर्यंत थिएटर्समध्ये बघितली ना, बिकॉज ऑफ माय पेरेंट्स. पण कधी ती युट्यूबवर आली किंवा आपले OTT चॅनल झाले तर त्याच्यावरती मी पहिले जाऊन तिथे नंबर लावलेला असतं. आणि किंवा त्याच्या थ्रूज मला ना असं कळायला लागलं की नुसते बॉलिवूडमध्ये जे कौन है क्या है की नाही आहे अशावाले मूवीजच्या व्यतिरिक्त पण काही छान छान मूवीज आहेत. मग मी पहिल्यांदा बघितली होती ॲनाबेल डॉल. ॲनाबेल मूवी होती ना आपली, ती स्कूलमध्ये बघितली होती. आणि ती ॲनाबेल बघितल्यानंतर ना मला मित्रांनी आय गेस मला ती हे केली होती, सजेस्ट केली होती की तेरे को इतना अच्छा लगता है तो देख ले एक बार मूवी. बघितल्यानंतर इतकी ती मूवी मस्त आहे आणि इतकी मला ती मूवी आवडली तर मी विचार केला की एवढी इंटेन्स स्टोरी आहे, एवढे जम्पस्केअर्स आहेत त्याच्यामध्ये, ती खरंच ॲनाबेल डॉल आहे की नाही, बिकॉज मला काहीच माहीत नव्हतं. गुगल केल्यानंतर ती शॉकिंगली कळलं की ॲनाबेल डॉल खरोखरी आहे. ती आजही लोकांना हॉन्ट करते. ती एका पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटरच्या म्युझियममध्ये आहे आणि शॉकिंगली ते म्युझियम त्याच्या घरातच आहे. आणि एड वॉरेन आणि लॉरेन वॉरेन, जर तुम्ही नंतर मग मला कळलं की ॲनाबेल डॉल ही एक नाही आहे, ह्याच्यानंतर कॉन्ज्युरिंग आहे, हे त्याच्या खूप साऱ्या मूवीज आहेत, पूर्ण कॉन्ज्युरिंग युनिव्हर्स आहे. आता आपण शाळेत असताना आपल्याला एवढं त्यावेळेला मूवीज नव्हत्या,
बरोबर, थोड्याच होत्या. तर कसं आहे ना की आता जर त्यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर एड वॉरेन आणि लॉरेन वॉरेन हे एक कपल आहे आणि ते एक डिमोनॉलॉजिस्ट म्हणतात आपण आपलं, म्हणजे आता आपल्यासाठी तो कॉन्सेप्ट नवीन आहे, पण ते डिमोनॉलॉजिस्ट असं असतं की जर आपण साध्या भाषेत म्हणायला गेलो तर त्याला पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर म्हटलं जातं. पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर म्हणजे तो जो एखाद्या हॉरर इन्सिडंट्स असेल, ज्या एखाद्याच्या घरी झाले, एखादा विक्टिम असेल किंवा एखादा हॉरर हाऊस, हॉन्टेड हाऊस असेल, अबॅन्डन्ड बंगलोज वगैरे आपण बघतो रस्त्यावरती, आपल्याला कुठून तरी ऐकायला गेलेलं असतं, इथून पांढऱ्या साडीतली चेटकीण येते वगैरे वगैरे, खूप जास्त ज्या हवेत गेलेल्या गोष्टी असतात ना, तिकडे एड वॉरेन आणि लॉरेन वॉरेन हे कपल जायचं आणि तिथलं काय खरं आहे खोटं आहे, आणि बऱ्याचशा अशा केसेस होत्या की त्या खऱ्याच असायच्या. आणि आता जसं तू बघशील की ॲनाबेल डॉल झाली किंवा अशा बऱ्याचशा डेथ डॉल, फर्टिलिटी, असं खूप साऱ्या वेगवेगळ्या डॉल्स आहेत. तर त्यातली ॲनाबेल डॉल जी स्टोरी आहे ना, आता मूवीत जी सांगितली गेली, आता एक ॲडिशनल गोष्ट अशी की एड वॉरेन आणि लॉरेन वॉरेनची एक मुलगी होती जी त्यांच्या ज्या या केसेसमुळे त्यांची मीडियामध्ये पण खूप बदनामी झाली. त्यांना खूप बोलतो ना, त्यांना फार त्रास व्हायचा आणि त्यांच्या फॅमिलीला आणि त्यांच्या मुलीला जास्तीत जास्त त्रास व्हायचा, म्हणजे मेंटली, फिजिकली. खूप वेळा तरी त्यांचे ऍक्सिडेंट्स वगैरे पण झालेत त्या केसेस सॉल्व्ह करता करता, खूप जास्त. आणि तिचा जो नवरा आहे, म्हणजे त्या मुलीचा, जी मोठी होऊन तिने लग्न केलं, त्यांनी ह्या सगळ्या मूवीज डायरेक्ट केल्या आहेत. म्हणजे ते फॅमिली में ही सब है जो भी है. आणि एड वॉरेन आणि लॉरेन वॉरेनचं सांगायचं म्हटलं तर त्यांनी अशा खूप साऱ्या केसेस सॉल्व्ह केल्यात आणि त्यांनी असं विचार केलं की आपण ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत, ज्या हॉन्टेड आहेत गोष्टी, जसं डॉल झाली किंवा अगदी एक रिंग झाली, रिंग पण हॉन्टेड असू शकते, काहीही असू शकतं, अगदी एक बारका खडा पण असू शकतो, यू नेव्हर नो की काय आहे काय नाही. तर त्यांनी काय विचार केला की त्या गोष्टी त्या माणसाकडे ठेवून किंवा जाळून त्याला कुठेतरी फेकून देऊन त्याचा काहीच उपयोग होत नाही. बिकॉज कर्स जो होता है ना, तो जला भी दो तो भी वो बॅक टू नॉर्मल आके तुम्हारे जगह पे रहने वाला है. तर मग त्याच्यावरती काइंड ऑफ ती त्यांच्याकडे ते काय एक्सॉर्सिझम किंवा क्लेन्झिंग वगैरे ते काही करायचे ते, आणि ते करायचं. आणि त्यांनी असं ठरवलं की आपण एका काइंड ऑफ म्युझियममध्ये ठेवूया. तर त्यांनी त्या ज्या गोष्टी होत्या त्या म्युझियममध्ये डोनेट करण्याचा विचार केला की आपण हे डोनेट करून टाकूया. पण इतक्या हॉन्टेड आणि एवढ्या हायप्ड, किंवा जरी एखादी गोष्ट एड वॉरेन आणि लॉरेन वॉरेन करून घेतली आणि ती त्यांनी त्यांच्या पर्टिक्युलर मालकानी त्या म्युझियममध्ये ठेवली, तरी मीडिया त्यांच्यावरती अटॅक करायचे की हे पाखंडी आहेत, हे फेक आहेत. तरी पण तुम्ही का त्यांच्या गोष्टी घेताय, मग तुमचा याच्या मागे काही स्वार्थ आहे का? मग हे एवढ्या सगळ्या गोष्टी एखादा माणूस का बेअर करेल, किंवा त्याला भीती वाटत असेल तर तो नाहीच करणार. तर मग त्यांनी काय विचार केला की घराच्या बेसमेंटमध्ये एक स्वतःचं म्युझियम बनवायचं आणि तिथेच ह्या सगळ्या गोष्टी ठेवायच्या. आता ज्याच्याकडून त्या आणल्यात तो त्रासलेलाच होता, म्हणून त्यांनी ह्याला कॉल केला आणि त्यांना बोलवून घेतलं. पण जर तू बघशील ना, तर एड वॉरेन आणि लॉरेन वॉरेनच्या घरी असा कधीच प्रकार जाणवला नाही का बाबा ही गोष्ट आहे की ते हॉन्टेड होते असं तसं. पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज कधीच नाही झाल्या, सगळं ठीकठाक असायचं. बिकॉज त्यांनी खूप सारं असं म्हणतो की लोक म्हणतात की त्यांनी पूजा विधी वगैरे ज्यांच्याकडे जे काय होतं असं त्यांच्याकडे एक्सॉर्सिझम का काही म्हणतात. आता एक्सॉर्सिझमचा टर्म हा वेगळा आहे, पण लोक सांगताना हे सांगतात क्लेन्झिंग करतात. आणि जे काय आहे तो त्यांना एक काइंड ऑफ ते त्यांचं जेल आहे असं म्हटलं, कारण का त्याच्या ते एकदम त्यांच्या अंडर सर्व्हेलन्स असतात आणि काहीच करू नाही शकत. तू जेव्हा एकदा त्यांच्याकडे ती वस्तू गेली ते काहीच नाही करू शकत. तरी पण आता जर बघायला गेलं असतं एड वॉरेनचं तर आता डेथ झाली, पण त्यांची आय गेस बायको अजून जिवंत आहे. तर ते काय करतात, त्या म्युझियमला गार्ड करतात अजून पण, ते त्यांचं सगळं बघतात जे काय आहे नाहीये. आणि बरेच लोक ॲनाबेल मूवी नंतर ॲनाबेल डॉलला भेटायला यायला लागले. आणि तिथे बघ ना, तुला कळेल की तिथे असं एक शोकेस आहे, त्या शोकेसच्या आतमध्ये ॲनाबेल डॉलला बसवलेलं गेलेलं आहे. आणि बाहेर एक ते झियस म्हणतात की काय मला माहित नाही, पण एक असं काय शैतानचं असं एक फोटो लावलेला आहे आणि तिथे सांगितलंय की कोणीही तिला असं छेडछाड करू नये तिची, ते उघडू नका जे शेल्फ आहे ते, कारण का जर तुम्ही एकदा तिला हातात घेतलं आणि जर तिची त्याच्यामध्ये मर्जी नसेल ॲनाबेल डॉलची तर तुमच्याबरोबर काही होऊ शकतं. आणि बरं ठीक आहे, आता हे सांगितल्यानंतर पण काही असे खोडसाळ लोक असतात ते ह्या प्रकार
करून बघतातच एकदा तरी. त्याच्यासाठी खूप असे केसेस आहेत की त्यांनी डॉल हातात घेतली किंवा डॉलला न काढता तिचे काहीतरी छेडखानी केली किंवा त्याला काहीतरी बुली करायचा प्रयत्न केला आणि नंतर त्यांच्याकडनं एक अपॉलॉजी लेटर रिसीव्ह होतं त्याच म्युझियममध्ये ॲनेबेल डॉलसाठी की आय एम सॉरी, आम्ही तुझं बुली केलं, तुझा हातात घेतलं, तुझा फोटो घेतला तुझा परमिशन शिवाय, वी आर रिअली व्हेरी सॉरी. कारण आता ज्यांनी फोटो घेतला त्याचा कॅमेरा तर गेला, प्लस आता त्याचे 2 पाय पण गेलेत. सो प्लीज आम्हाला माफ करा, आमचे 2 हात जायच्या आधी आम्हाला माफ कर. मग तिला हे अपॉलॉजी लेटर रिसीव्ह केल्यानंतर ते आय डोंट नो काय होतं, पण ते लगेच थांबतात गोष्टी. आणि असं आपल्याला असं वाटेल की यार फेक आहे, बस थोडा असा बडा चढाने के लिए बोला रहेगा. पण लॉरेन वॉरेननी एवढ्या साऱ्या बॉक्सेसमध्ये ते लेटर्स दाखवलेत. अशीच एक डॉल पण आहे, आता ही झाली ॲनेबेल. आता ही ॲनेबेल तर तू कुठेही बघशील जसं लिहिलंय. तसंच रॉबर्ट द डॉल नावाची एक डॉल आहे, त्या रॉबर्ट द डॉलचा पण सेम इश्यू आहे. त्याचा तर अजून मोठा घोळ आहे. तर आता कसं होतं ना की रॉबर्ट द डॉल होता ना की तो जेन ऑटो नावाचा एक मुलगा होता 7 वर्षाचा, त्याला त्याच्या बर्थडे गिफ्ट म्हणून त्याला ही एक डॉल मिळाली होती. आता ती डॉल म्हणजे ऑलमोस्ट एकदम लाईव्ह वाटायची, खूप अशी जिवंत वाटायची. आणि कसं वाटायचं माहिती, तिला एक सेलरचे कपडे घातले होते, जो असतो नाही का समुद्रामध्ये होडीसाठी एकदम 90sच्या काळामध्ये. त्यावेळी त्यांच्या नाही कशी कॅप असायची, एक काइंड ऑफ व्ही शेप्ड असा एक त्यांचा शर्ट आणि पॅन्ट वगैरे पोशाख होता. तो त्याचा घालून त्याची ती डॉल हे केली होती. आणि त्याला पण एक काइंड ऑफ क्रूज बीचची जरा आवड होती जेन ऑटोला, तर त्याला पण ती डॉल खूप आवडली. आणि तो म्हणायला लागला की यार मस्त डॉल आहे, म्हणून त्याला लहान मुलांच्या हातामध्ये खेळणं दिलं का. काही मुलांची सवय असेल गावभर घेऊन फिरवायचे. आता हा भाग वेगळा की आपण त्याचं मुंडकं बिंडकं काढून बाजूला फेकतो, पण त्यांनी ती डॉल एकदम छान सांभाळली होती. पण काही दिवसानंतर असं व्हायला लागलं ना की त्या घरामध्ये एकदम स्ट्रेंज हरकत व्हायला लागली, किंवा कधी काही गोष्टी काही पडतायत किंवा काहीही व्हायला लागलं. आणि एका पॉइंटला असं व्हायला लागलं ना की तो 7 वर्षाचा जो जेन ऑटो मुलगा होता त्यांनी ती गोष्ट सरळ त्या डॉलवर ढकलायला सुरुवात केली. की त्याला समजा विचारलं की काय तू बघितलंस का, ही अशी काहीतरी घटना झाली, तू बघितलंस का हे झालेलं. तर तो मुलगा बोलायचा हो मी होतो तिकडे, डॉलनी केलं म्हणे. डॉलनी केलं हे थोडं ऐकायला विचित्र वाटतं की अरे डॉल इज अ नॉन लिव्हिंग थिंग, कसं काय करू शकतं हे सगळं. पण तरी पण एकदा झालं 2दा झालं, तो मुलगा कॉन्स्टंटली घरातला ना स्वतःहून जाऊन सांगायला लागला की ही डॉल ना हे असं करते. तर घरच्यांनी ठरवलं की आता मुलगा बोलतोय तर त्याच्याकडे थोडंसं लक्ष देऊया. तर थोड्या दिवसांनंतर त्या लोकांना पण समजायला लागलं की नाही डॉलमध्ये ऍक्च्युअलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, मुलगा असंच काहीतरी नाही भरळत आहे. तर मग त्यांनी काय विचार केला की ह्या डॉलला थोडं लांब ठेवूया किंवा देऊनच टाकूया कोणाला तरी. पण जेन ऑटो ऐकायला तयार नव्हता. ज्यांनी नाहीच ऐकलं त्यांनी ती डॉल स्वतःकडेच ठेवली. आणि मी एक गोष्ट सांगते, दिस इज नॉट अ फिक्शन, ही गोष्ट झालेली आहे, ही आहे. तो म्युझियममध्ये ती डॉल आजही आहे. आणि काही वर्षानंतर जेन ऑटो ऑब्व्हियसली मोठा झाला, त्यांनी त्याचं लव्ह मॅरेज झालं, त्यांनी लग्न केलं त्याच्या बायकोबरोबर. ज्यावेळेला लग्न नवीन होतं ना त्यावेळेला त्यांनी काय विचार केला की लाईक आता थोडासा मोठा झाल्यानंतर आता ते बरं नाही वाटत ना खेळण्यांबरोबर नवरा खेळतोय. त्यांनी त्या सगळ्या त्याच्या वरच्या जो वर्क स्पेस होता, वरच्या टॉप फ्लोअर होते त्याच्या बंगलोच्या, त्याच्यावरती त्यांनी त्या वर्क स्पेसमध्ये त्यांनी त्याची डॉल ठेवून दिली. आणि एक माझी लहानपणीची मेमरी म्हणून त्यांनी ती डॉल तिथे ठेवली. त्याला माहिती होतं की ही डॉल काहीतरी प्रॉब्लेम आहे, समथिंग इज रॉंग विथ दॅट डॉल, पण तरी ही एक म्हणतो ना आपण नाही सोडवत एखाद्या गोष्टीला, सो तो घेऊन ठेवायचा. आणि काय व्हायचं की त्याचं काम असं होतं ना की त्याला बाहेर जायला लागायचं, मग 2-3 दिवस बाहेर असायचा, म्हणजे असं असायचा बाहेर. तर त्याची बायको त्याला घरी आल्यानंतर सांगायची की मला ना घरच्या तुझ्या आपल्या वर्क स्पेसवाल्या रूम मधून चालण्याचे आवाज येतात आणि हसण्या बिसण्याचे आवाज येतात. तर हे ऐकल्यानंतर जेन ऑटो बोलायचा की असेल कोणतरी, तू लक्ष नको देत जाऊ. पण हे केल्यानंतर नंतर बायको काही अशा गोष्टी बोलायला लागली ना त्याच्यात तो रिलेट करायला लागला होता त्याच्या फॅमिली. म्हणजे लहानपणी त्याची जी फॅमिली त्याला सांगायची ना की या डॉलला लांब ठेव, त्यांचा हे काहीतरी पॉईंट आहे, तेच पॉइंट्स आता त्याची बायको पण सांगायला लागली होती. मग आता त्याला थोडंसं वाटायला लागलं की आता हे, पण ह्याच्यानंतर पण त्यांनी डॉल नाही सोडली, तो घेऊनच ठेवलं होतं त्यांच्या डॉलकडे. आता नंतर कसं व्हायला लागलं होतं की आता ही गोष्ट फक्त फॅमिलीपर्यंत होती,
की फॅमिलीवाली लोक त्याला बघतायत आणि घाबरतायत वगैरे वगैरे. आणि हे सगळं केल्यानंतर आता कसं व्हायला लागलं की जे नेबर्स होते ना आजूबाजूचे ते बोलायला लागले होते. म्हणजे बाहेर नेबर्सची जी मुलं होती ना ती त्याच्या अंगणात जाऊन खेळायची जेन ऑटोच्या. तर जेन ऑटोच्या अंगणात खेळता खेळताना ते लहान मुलं दरवेळेला कंप्लेंट करायची त्याच्या बायकोला त्याला की तुमच्या वरच्या रूमवरती ना एक मुलगा आहे तो सारखा आम्हाला असं घुरून बघतो आणि खूप क्रिपी स्माइल्स देतो आम्हाला आणि आम्हाला नाही आवडत तो मुलगा, त्या मुलाला समजवा तुम्ही. तो बोलायचा की घरात तर मी आणि माझी बायको एकच आहे, मग हा मुलगा कोण येतो. तर तिने त्याच्या बायकोला विचारलं तो बाहेर असताना का बाई कोणी येतो का घरी. आणि तो वरती कोणीच येत नाही. त्याला विचारा तो काय कपडे घालतोय. तो मुलगा जो तुम्हाला दिसतो त्या लहान मुलांना तो मुलगाचा पेहराव कसा असतो तुम्ही कधी त्याला बघितलात का तसं. तो सेलरच्या कपड्यांमध्ये असतो आणि तो मुलगा काय आहे कसा आहे आम्हाला माहित नाही पण तो आम्हाला खूप भीती वाटते त्या मुलाची. तुम्ही त्याला जरा समजवत झाला. हे केल्यानंतर जरा आता जेन ऑटोला वाटायला लागलं की समथिंग कुछ तो गडबड आहे. पण ह्याच्यानंतर पण त्याने त्याची डॉल नाहीच सोडली. तर तरीही घेऊनच होता त्याच्या डॉलला. रोज पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज व्हायच्या ते रोज सहन करायचे आणि नवऱ्याची हाऊस म्हणून ती काहीच त्याची बायको करू नाही शकली. हे सगळं झाल्यानंतर एक दिवस आय गेस अराउंड 50s or 60s मध्ये जेन ऑटोची एक मिस्टिरियस पद्धतीमध्ये डेथ झाली. त्याचाही कोणीही पत्ता त्याला लागलाच नाही कोणालाच की बाबा काय. आणि जी मुलं खेळायला यायची त्यांनी पण खेळणं बंद करून टाकलं की एवढं आता जरा गोष्टी जास्त झाल्यात. मग शेवटी त्या ह्याला कंटाळून तिने आता डॉलला टाकलं नाही पण तिने ते घरच सोडलं बायकोने त्याच्या आणि दुसरीकडे घर घेतलं. आणि नंतर तिचं काय झालं माहित नाही. पण नंतर ती डॉल ज्यांना ते घर विकलं गेलं त्या लोकांकडे ती डॉल आली. म्हणजे त्या ट्रंक जी होती ना ती तिने त्या घरातच ठेवली. त्याच्यानं डॉल वगैरे काहीच काढली नाही. आणि त्यांच्या घरात जो मुलगा होता सेम 7-8 वर्षाचाच त्याला ती डॉल मिळाली. आता तोही त्या डॉलला असाच चिकटून होता. सेम गोष्टी परत अट्रॅक्ट होऊ शकतं असं काही. म्हणजे कसं असतं ना होईपर्यंत पण त्याला सोडलं नाही होऊ शकतं. आणि कसं आहे ना की दुसरी ज्यावेळेला फॅमिली आली ना त्यांच्याबरोबर पण हेच व्हायला लागलं. त्यांचा मुलगा पण असाच ऍडिक्ट व्हायला लागला त्या डॉलला. मग त्यांनी त्यावेळेला एकदम चांगला डिसिजन घेतला. त्यांनी ती डॉलच उचलली आणि ती डॉल सरळ नेऊन म्युझियमला द्यायचं ठरवलं. आता म्युझियमला दिल्यानंतर ती डॉल ते म्युझियम थोडं जरा पॉश म्युझियम होतं. तिथे अशा गोष्टी तिथे ते लोक बघायचे की हॉन्टेड गोष्टी जरा चालू शकतात का इकडे, काही चांगलं होईल का. त्याप्रमाणे त्यांना ही स्टोरी थोडी चटपटा वाटली आणि त्यांनी ती घेतली. आणि ती डॉल घेतल्यानंतर बऱ्याचशा दिवसांनंतर सेम जे ॲनेबेला डॉलच्या बरोबर व्हायचं ना सेम जसे लोक आली लोकांनी बघितलं अरे डॉल आहे, मस्करी केली, कोणी हातात उचलायचा प्रयत्न केला हे ते. आणि सेम प्रकार त्यांच्याबरोबर पण असंच काही कोणाचा ऍक्सिडेंट होतोय, कोणाच्या मॅरेजेसमध्ये काही ना काहीतरी उथलपुथल होते, तर कोणाच्या काही एकदम व्हॅल्युएबल थिंग्स आहेत ज्या गोष्टी हरवतायत वगैरे. इन शॉर्ट काय आहे ना की त्यांची जी लाईफ जी नॉर्मल लाईफ सुरू आहे ना ती पूर्ण उलटी व्हायला लागली होती. आणि त्यांनी जरा सगळेच घाबरायला लागले होते. आता मग त्यांनी आता सेम जो आता ॲनेबलचा एक एक्सपिरियन्स होता की नाही मला माहीत नाही, पण त्यांनी पण सेम अपॉलॉजी लेटर लिहायला सुरुवात केली की वी आर सॉरी डिअर रॉबर्ट, प्लीज फॉरगिव्ह अस, आम्ही तुला बुली केलं, आम्ही तुझा न विचारता फोटो वगैरे घेतला. आणि हे आता कसं आहे की जर तुम्ही गुगल केलं ना तर रॉबर्ट द डॉल साठी एक केअरटेकर आहे. ओके. म्हणजे पूर्ण म्युझियम ते पूर्ण हँडल करते की नाही आय डोंट नो, पण तिचं एक जॉब आहे की तिने रॉबर्ट द डॉलचं पूर्ण जे काही आहे म्हणजे उसका ख्याल रखना है, मतलब उसको जो चाहिए नहीं चाहिए हे सगळं हो हे सगळं तिनेच बघायचं. तर आणि तिला तो जॉब आवडतो असं ती म्हणाली. तर ती काय म्हणायची की रॉबर्ट द डॉल ह्याचं हा जो कोणी डॉल आहे ना ह्याला म्हणजे तो एवढा सांगू ना अटेन्शन सीकर आहे ना डॉल, का त्याचं स्वतःचं सोशल मीडिया हँडल आहे, त्याचं स्वतःचं एक ट्विटर अकाउंट आहे. कोण तो केअरटेकरचं नाही, तो डॉलचं रॉबर्ट डॉलचं स्वतःचं एक सोशल मीडिया हँडल आहे, त्याच्यावर ते तीच हँडल करते, ते केअरटेकर तिच्या थ्रू म्हणजे हो. आणि अगदी काय करायचं त्याचं सगळं त्याचे फोटोज वगैरे टाकायचे दरवेळेचे. आणि कसं आहे की त्याच्या डॉलच्या आतमध्ये तो एक भुसा भरलाय
म्हणजे जो मटेरियल आहे ना त्या डॉलचं त्याच्यातमध्ये तो भुसा आहे की ते काय माहित नाही, पण ते त्याचं कापूस भुसा आहे असं मला कळलंय. तो भुसा चेंज करावा लागतो क्लायमेट प्रमाणे, म्हणजे भुसा खराब होऊ शकतो, त्यांनी डॉल खराब नाही झाली पाहिजे, तर त्याचं ते प्रॉपर भुसा चेंज करण्याचं काम ते सगळं त्याचं मेंटेन करावं लागतं, त्याचं साफसूफ करायचं, त्याचे कपडे वगैरे वेगळे धुवून परत नवीन त्याला घालायचे, ते सगळं काम तीच करते. आणि त्याचे अपडेट्स द्यावे लागतात सोशल मीडिया अकाउंटवर, तर तुम्ही जर चेक केलं तर तुम्हाला मिळेल. आणि सेम असेच अपॉलॉजी लेटर. आता कहर कसं आहे माहिती आहे, ॲनबेल डॉल आणि रॉबर्ट डॉलमध्ये फरक काय की रॉबर्ट द डॉलला सुपारी पण देतात लोक. म्हणजे म्हणजे जर आता समजा जर मी आहे आणि मला जर काहीतरी काम करून घ्यायचं का, बाबा रिक्की आहे, रिक्कीची वाट लाव, तर मग आम्ही ठीक आहे आता असं बिकॉज येतात असेच. आणि ते जे जो लेटर पाठवतात ते लोक त्यांना की ह्याचं असं एनिमी आहे माझा, हा ह्याचं काही ना काहीतरी हे कर ते कर असं एनिमीज, आणि त्याची लेटर्सची पण अशी खूप सारी हे आहेत, लिस्ट आहेत. प्रत्येक लोक त्याला अपॉलॉजी लेटर पाठवतात, कोणी काय केलेलं असेल तर. कोणाला सुपारी पाठवायची तर सुपारी पाठवतात. मग लोकांना कळलं की रॉबर्ट हॅज अ स्वीट टीथ, म्हणजे त्याला गोड आवडतं. मग पुन्हा त्याला कॅन्डीज पाठवा, पेपरमिंट पाठवा, चॉकलेट्स पाठवा, आणि चॉकलेट्स पण असे ना प्रीमियम लक्झरियस चॉकलेट्स, आणि त्या सगळ्या प्रीमियम चॉकलेट्सचे त्याच्याकडे असा खच भरून असतो, आणि ते जेवढं चॉकलेट भारी तेवढं काम भारी, असं त्याचं पूर्णतः ते एक. म्हणजे हे आपल्यासारखंच नाहीये का की आपल्या कोकणात वगैरे पण तसं होतं ना की जे बायंगी वगैरे असं जे प्रकार, आणि त्याच्या अराउंड जी स्टोरीज आहेत की त्याला काही द्यावं लागतं, 2 पाई 4 पाई, मग तो खुश राहणार, त्याची पूजा करावी लागते, त्याचे एक्सपेक्टेशन असतात ते पूर्ण करावे लागतात. सेम 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 म्हणजे खरंच, म्हणजे अरे 2 सेकंड ज्या वेळेला ऐकलं ना त्यावेळेला मला 2 मिनिटं असं वाटलं होतं, जरा माझी इंजिनिअरिंग लवकर निपटणार असेल तर मी पण एक चॉकलेट किंवा एक लेटर पाठव, मी रेडी आहे माझं जर आटपणार असेल तर. पण परत ठीक आहे, आधी अभि तो रखा आहे काम साईड में, जमलं तर आपण करू, तुला पण करायचं असेल तर तू करू शकतो. नाही मला नाही करायचंय. नंतर कळलं की रात्रीची बेल वाजते, एक्झॅक्टली. मला तर नाईटमेअर्स वगैरे येतात विचित्र विचित्र. कधी कधी येतात, मी सांगतो नंतर ते, पण ते आपण करणार आहोत लवकर. जे माझ्या बरोबर आजकाल म्हणजे असं जे होतं जे, कारण आता मी एवढे कॉन्टेंट आणि एवढं हे ह्याच्यात घुसलोय ना मिस्टेरियस आणि हॉरिफाईंग गोष्टीमध्ये, की झोपल्यावर येतात किंवा असा अनुभव येतो जे नसतात खरं, ते मला माहिती आहे. पण द थिंग इज की त्याच्यानी कॉन्टेंट ह्याच्यासाठी आपण लवकरच ओपन माईक पण ठेवणार आहोत. ओके, असं तर त्यात आपण लाईव्ह पॉडकास्ट करणार, सो त्यात मी मे बी डिस्कस करेन की काय काय होतंय. पण तू सांग. हा झाला रॉबर्ट द डॉलचा विषय. जरा ना मला असं वाटतं ना की असं नाही की लाईक आता वुडू डॉल झाली, डॉल आहे, ॲनबेल झाली, डॉल आहे, किंवा आता हा रॉबर्ट द डॉल झाला, डॉल आहे. असे खूप सारे शॅडो डॉल्स झाली, डेथ डॉल्स झाल्या, किंवा अशा खूप साऱ्या. जसं मला असं वाटतं ना की डॉल्स कडे जरा घोस्ट किंवा एंटिटीज जरा जास्तच अट्रॅक्ट होतात. तसं तात्या विंचू पण एक आहे त्यातला. तात्या विंचू तर आपल्यासाठी ते ॲनबेल वगैरेचं इंट्रोडक्शन त्याच्याकडूनच स्टार्ट झालं. बऱ्याच वेळा सोशल मीडियावरती बघितलंय लोकांनी ॲनबेल डॉल आणि तात्या विंचूच्या पण थोडा लावायला कमी नाही केलं. लाईक कमाल क्रिएटिव्हिटी आहे सोशल मीडियावर. ॲनबेल असेल चांगली त्यांच्या घरात, तात्या विंचू. पण मी तुला बोलत होतो की तू मागे जेव्हा मला वाटतं बोलणं झालेलं आपलं, तू मला बोललीस की वुडू डॉल हा कॉन्सेप्ट आपल्या इकडचा नाहीये, जे आपण बाहुली वगैरे बघतो किंवा हे जे आय नो ते चुकीच्याच गोष्टी आहेत, पण जे काही होतात आपल्या इथे आपण बघतो रस्त्यावर वगैरे असतात, तो कॉन्सेप्टच ऍक्च्युली बाहेरून आलाय. तर ते काय होतं, कसं आहे ना की आता आय गेस ही एड वॉरेन आणि लॉरेन वॉरेनचीच गोष्ट आहे की नाही मला माहित नाही, पण आय गेस हो बरोबर, एक आफ्रिकन फर्टिलिटी डॉल असं. आता ते लोक म्हणतायत की ती दिसताना अशी एकदम वुडू डॉल सारखीच होती, आणि त्याचा जो स्टार्ट होता डॉल कन्सेप्टवाला हा त्या डॉल थ्रू चालाय, किंवा त्या आफ्रिकन फर्टिलिटी डॉलचंच जे काय आहे म्हणजे ओरिजिन आपण म्हणतो ना तेच आहे असं म्हणणं आहे लोकांचं. कसं होतं की एक डॉल एका मुलाला गिफ्ट केली होती, आणि ती डॉल
बऱ्याच वेळेला ते एका मेडनी गिफ्ट केली होती बेसिकली. आणि ती मेड त्यांच्याकडे काम वगैरे करायची आणि सेम त्यांच्याकडे पण पॅरानॉर्मल असे इन्सिडेंट्स त्यांच्याकडे झाले खूपसे असतात. आणि इतकं ना की डोक्यावरून पूर गेला एकदा. मग डॅनी लॉरेन वॉरनला बोलवलं गेलं तिकडे की अशी अशी केस झाली आहे. आणि ही कुठे मूवी नाही आहे, ठीक आहे, ही गोष्ट खूप ऍक्च्युअल नाही, तशा केस स्टडी सगळ्याच आहेत. पण ह्या ज्या कॉन्ज्युरिंग युनिव्हर्समध्ये अजूनपर्यंत या आफ्रिकन फर्टिलिटी डॉलचा कुठेही उल्लेख नाहीये. तर ती त्याच्या म्युझियममध्ये आहे. आता जो कोणी गेलंय तिकडे आणि ज्यांना ही गोष्ट माहिती आहे ते बरोबर तिकडे जाऊन बघत बसले असतील 5 मिनिटं तिच्याकडे. तर कसे आहे की ती डॉल आहे ना, ती डॉल त्याला त्या मुलाला गिफ्ट केली होती. आणि बऱ्याच वेळेला तो मुलगा नंतर आजारी वगैरे पडायला लागला आणि आय गेस तो मेला सुद्धा नंतर मुलगा. आय एम नॉट शुअर, पण त्याचं काहीतरी झालं, पण त्याला खूप त्रास झाला. पण नंतर ज्या वेळेला गोष्ट कळली, एड वॉरन आणि लॉरेन वॉरननी ज्यावेळी ती केस स्टडी केली तेव्हा त्यांना असं कळलं की एक मेड जिनी ही डॉल त्याला गिफ्ट केली होती ती एक विच होती. म्हणजे एक असं तंत्रमंत्र करणारी बाई अशी ती होती. आणि तिने त्या डॉलमध्ये वशीकरण करून त्याला ती डॉल दिली होती. का तर तिला त्याच्यावरती वश करायचं होतं, त्याच्यावर काळा जादू करायचा होता, किंवा तिला तो मुलगाच हवा होता की काय, किंवा तो मुलगा मरून जावा म्हणून तिने हे सगळे कांड केले होते. तर तिचं तिला माहिती, तर तिने ते केलं होतं. आणि ते केल्यानंतर त्याच्या डॉल्स होत्या ना, आणि ही जी गोष्ट आहे ना ही खूप जुनी आहे. आता आपण एखादी डॉल कशी इमॅजिन करतो, एक छान अशी 2 वेणं बांधलेली, किंवा जसा रॉबर्ट डॉल झाला एकदम प्रिटी डॉल हे करतो. त्यावेळेला त्याच्या डॉल्स नाही मिळायच्या, त्यावेळेला अशा बेसिक असायच्या, अशा दोरीने बांधलेल्या, हाताने बनवलेल्या. तर त्यावेळेला त्या डॉल्स त्यावेळेला तशा बनवल्या गेल्या होत्या. आणि त्या मुलांनी पण, माझ्या लाडक्या काकीनी किंवा त्या मेडनी बनवल्यात म्हणून त्या मुलांनी घेतल्या, गिफ्ट आहे म्हणून त्यांनी ती घेतली. पण नंतर त्यांना कळायला लागलं की हिनी ती डॉल, एक डॉलचा रेप्लिका त्या मुलाकडे आणि एक डॉल तिने स्वतःकडे ठेवली होती. आणि त्याच्यावरती ती पिन करेल लिंबूनी, ते जे काय त्यांची पूजा असते, एक्सपेरिमेंट नाही रे, म्हणजे आता आपण बघ ना आपल्याला मूवीज वगैरे मध्ये दिसतंय रिच्युअल फॉलो करेल, करेक्ट, किंवा ते असं ते स्टार वगैरे बनवून इथे त्यांनी अशी डॉल ठेवली आहे आणि बाजूबाजूला चॅन्टिंग चालू आहे. हा, ब्लॅक मॅजिक करते त्याच्यावरती. आणि इकडे जी ते जी करेल ती त्या डॉलवरती, तेच तिकडे त्याला सफर व्हायचा तो मुलगा. आणि नंतर तर ती कळायला लागलं की तिला पकडलं, तिला आय गेस मारलं किंवा ती मेली, आय गेस, आय डोंट नो. पण काय झालं ना की तिच्या त्या डॉल्स होत्या ना, त्या डॉल्स तशाच राहिल्या. त्या डॉल्सना काहीच नाही करता आलं. त्या डॉल्सचा तो जो प्रकोप होता ना, तो नंतर एड वॉरन आणि लॉरेन वॉरनला पण सहन करावा लागला. मग शेवटी त्यांनी त्या कशा तरी एक तंत्र मंत्र थ्रू त्यांना बसवलं त्या ह्याच्यावर नंतर. पण त्याच्यातनं काय झालं ना की बाकीचे जे लोक होती, असे थोडं विकृती असलेले किंवा ज्यांना असं काहीतरी वाईट करायचं एखाद्याचं, त्यांना ती आयडिया मिळाली की अरे हा ये तो सही आहे, हे करते. तिथून ती एक वुडू डॉलची कॉन्सेप्ट बाहेर आली. आणि असं खूप लोक म्हणतात, आय एम नॉट शुअर, की वुडू डॉल ही कन्सेप्ट पण इथूनच सुरू झाली, आफ्रिकन फर्टिलिटी डॉल म्हणून. आणि हेच म्हणजे पूर्णतः हा जो डॉलवाला जो कॉन्सेप्ट आहे ना, तो या हॉरर इंडस्ट्रीमध्ये खूप गाजलेला किंवा खूप हाईप्ड पण नाही म्हणता येणार, पण आहे. पॉप्युलर आहे म्हणण्यापेक्षा त्याचं हे पण भारी आहे, वजन पण खूप आहे. एखाद्या वस्तूवरती वशीकरण करण्यापेक्षा डॉल ही नेहमीच सोयीस्कर पडली आहे लोकांना. म्हणून आपल्याकडे पण बघ ना, आता नजर काढायची आहे किंवा नजर काही काढायची, मी आता बऱ्याच वेळ बघितलं की दाराच्या बाहेर वुडू डॉल लावून ठेवतात. म्हणजे माझी आजी लावायची, आईची आई, आणि ती नजर लागू नये किंवा कोणी आपल्या सक्सेसकडे बघून असं काही कांडी करू नये म्हणून मग ती काय करायची, एक इव्हिल आहे किंवा आपण बघ ना बऱ्याचशा घरामध्ये असं लिंबू मिरची असते, ते झालं ते नाही रे, हा भावली ते लावतोच. आणि भावलीच्या मागे बघ ना एक लाल कपड्यामध्ये असं काहीतरी गुंडाळलेलं असतं, नारळ असतो, हा, आणि ते दरवाजावरती लावून ठेवलेलं असतं. तर ते त्यासाठीच असतं. ते एक ॲज अ हेल्पिंग हँड पण बनवू शकतं एखाद्याचं, फॉर गुड रिझन्स किंवा फॉर अ प्रोटेक्टिंग देमसेल्फ फ्रॉम ऑल दीज इव्हिल आईज. आणि नाहीतर ते एखाद्याचं वाईट करायला पण बऱ्यापैकी साथ देत वुडू डॉल. तशीच एक ओकिकू डॉल आहे. म्हणजे बेसिकली काय होतं ना की जो सोल असते
जी आत्मा असते, जी जिला असं काहीतरी वाईट तिने तिच्या कर्मांमध्ये पण केलं असतं किंवा नसतंही केलं, आय डोंट नो, पण ती जी डॉल असते ना, एखादी सोल असते त्या डॉलमध्ये उतरवली जाते आणि त्याच्यानंतरच ते कामं होतात. म्हणजे असं बायंगी झालं, मुंजा झाला आणि असे खूप सारे असे वेगवेगळे आत्मे जे आपल्याला असे दिसतात कुठे कुठे, आपण एक्सपिरियन्स करतो त्यांची जी, तर ते काय असतं ना की ते त्यांना एक काइंड ऑफ काही भूतांना असं काही काम दिलेलं असतं का, ये काम करके आओ, वो काम करके आओ, असं. बऱ्याचशा लोकांना खूप घडीगंज श्रीमंत बघशील तू लोक, खूप जास्त श्रीमंत. तर ते कसे श्रीमंत होतात, तर बऱ्याचशा लोकांनी त्यांचेच पूर्वज आणलेले असतात फॉर देअर वेल्थ, प्रॉस्पेरिटी अँड ऑल दॅट. ज्या दिवशी तो आत्मा फिरला त्या दिवशी जे तुमच्याकडे तुम्ही 0ला होतात त्या भूतांनी तुम्हाला 100वर नेऊन सोडलं. आणि आता जर त्याची नियत फिरली किंवा ज्याला त्याचे जे एक्सपेक्टेशन्स जे तुला कम्प्लीट करायचे आहेत टाइम टू टाइम, तर ते तू एकदाही त्याच्यामध्ये चुकलास तर तो तुला मायनसमध्ये घेऊन जाईल. म्हणजे जे होतं ना ते तर घेऊन जाईलच, प्लस तुझी आधी जी परिस्थिती होती ना त्याहून घाणेरडी परिस्थिती करेल. सो हे जे वशीकरण, आता तू शैतान मूवी बघितली असशील, त्याच्यामध्ये पण सेमच आहे. एखाद्या लोकांना कॅप्चर करायचं, त्याला म्हणजे सोलची जी बोलतो ना अडकवणं असतं ना, ते खूप इझिली डॉल्स थ्रू केलं जातं. तशीच एक ओकिकू डॉल, अगेन एक जॅपनीज स्टोरी आहे ही, आणि मी तुला म्हटलं होतं की माझ्याकडे जॅपनीज स्टोरी जरा जास्त आहे, तर तेच आहे जॅपनीज स्टोरी सेमच. ओकिकू ही पण गोष्ट खरी आहे. आणि ओकिकू आणि अकिकी नावाचे 2 सिबलिंग्स होते, आणि आई बाबा आणि ओकिकू आणि अकिकी अशी फॅमिली होती. ओकिकू बहीण होती, छोटी बहीण, आणि अकिकी हा मोठा भाऊ होता. आता कसं होतं की आपल्याकडे कसं रक्षाबंधनला ओवाळणी दिली जाते, गिफ्ट दिलं जातं, तसंच त्यांनी पण त्यांच्या कुठल्या तरी आय गेस फेस्टच्या वेळेला तिला खूप त्या लहान मुलांनी पैसे वगैरे जमा करून माझ्या बहिणीला डॉल द्यायचे म्हणून त्यांनी एक डॉल गिफ्ट केली. अरे त्यावेळी तो जॅपनीज डॉल जर तू बघशील, त्यांच्याकडे खूप असे डॉल फेमस आहेत, त्याचे एवढे केस असतात अगदी गळ्यापर्यंत. मी केस का सांगते, बिकॉज त्याचा त्याला नंतर रेफरन्स समजेल. एवढ्या डॉल्स असतात आणि छोट्याशा अशा क्यूटशा छोट्या बारक्या डोळ्यांच्या अशा डॉल्स असतात. तर त्या डॉल्स त्या वेळेला खूप फेमस होत्या 90sच्या वेळेला, आणि तिने ती डॉल घेतली, तिला ती खूप आवडली डॉल, आणि खूप त्यांचं एकदम एक हॅपी फॅमिली किंवा एक त्या डॉलला तिने एक फॅमिली मेंबर म्हणूनच घेतलं होतं, आणि भावानी गिफ्ट दिलं एक बेस्ट मेमरी म्हणून, फॅमिलीनी पण एक 5वा मेंबर म्हणून त्या डॉलला घेतलं. ओके. आणि बऱ्यापैकी चालू होतं, डॉलचा असा काहीच इश्यू नव्हता. पण गोष्ट अशी झाली ना की मलेरियाची साथ आली ज्या वेळेला, त्यावेळेला त्याच्यामध्ये ओकिकू भरडली गेली. म्हणजे ओकिकूला मलेरिया झाला आणि ती खूप लहान होती. म्हणजे ज्या वेळेला 7 वर्षाचा ओकिकू होता त्यावेळेला 5 वर्षाची आपण पकडून चालू, 7 वर्षाचा अकिकी होता त्यावेळेला आपण पकडून चालू की ओकिकू 4 वर्षाची असेल. आणि त्याच्यामध्ये तिला त्या लहान बाळाला म्हणजे मुलीला त्या मलेरिया झाला, आणि मलेरिया इतका बळावला तिचा की तिचा जीव गेला त्याच्यामध्ये. आणि कसं होतं की लहान मुलांचे सगळ्यांच्या तसं काही इच्छा असतात की आपण हे करायचं, आपण ते करायचं. तर त्या गोष्टींमध्ये ती एक बोलतो ना, त्या आता लहान समजा बाळाचा सोल असतात असं बऱ्याच वेळेला कळलं जातं, असं म्हणतात की तो मुलगा, त्या बाळ ना एखाद्या गोष्टीकडे जर जिवंतपणे अट्रॅक्टेड असेल तर त्याचं अट्रॅक्शन त्याचं मेल्यानंतर पण राहतं. तो मुलगा राहते, बाळ सहजासहजी नाही ऐकत एखाद्याची गोष्ट. तर तसंच त्या मुलीची पण जी सोल होती, जी आत्मा होती ना, ती त्या डॉलमध्येच राहिली. म्हणजे I'll be with there with my doll, I'll be with there with my family, असं तिची जी इच्छा होती ना ती तिने पूर्ण केली त्या डॉलमध्ये राहून. आणि असं म्हणायचे की ओकिकूचे केस फार लांब होते, आणि ओकिकू म्हणजे तिची जी डॉल होती ना ती, आता त्याचे ऑब्व्हियसली केस असे साधे सुधे असे आपल्या डॉलचे केस असतात तसे, पण काही महिन्यांनंतर कळायला लागलं ना की डॉलला त्यांनी ओकिकू गेल्यानंतर एका शेल्फमध्ये ठेवलं. पण काही दिवसांनंतर ना एक स्ट्रेंज गोष्टी घडायला लागल्या. म्हणजे डॉलनी जागा बदलली, किंवा घरातल्या ज्या व्हॅल्युएबल गोष्टी आहेत त्या गायब झाल्या, किंवा काही इन्सिडेंट्स अशा झाल्या की जेणेकरून त्यांना ओकिकूची आठवण यायला लागली. अरे हे ओकिकू करायची, अरे ह्या गोष्टी ओकिकू करायची, किंवा ही पसारा करणं ओकिकूची सवय होती, असं काही गोष्टी. आणि तसंच आणि सेमच
दरवेळेला कुठे ना कुठेतरी ओकीकूच्या त्या डॉलचा संबंध यायचा की अरे हा पसारा झाला त्यावेळेला ओकीकूचे डॉल कुठे होते, तर ते पण तिथंच होते. का काही झालं तेव्हा त्या रूममध्ये काही झालं तर ओकीकूचे डॉल पण तिकडेच असायचे. लोक म्हणायचे की अरे आम्ही तर शेल्फमध्ये ठेवली होती, मग काढलं कोणी त्या डॉलला. पण बऱ्याच वेळानंतर आता नाही म्हटलं तरी घरचे ॲडमायर करत राहतात एखाद्या वस्तूला की अरे ही तर ओकीकूची आठवण म्हणून. तर तसंच एकदा ॲडमायर करता करता ओकीकूच्या भावानी एक नोटीस केली गोष्ट, जी डॉलच्या केस एवढे होते ते आता कमरेपर्यंत झाले होते. मग कमरेपर्यंत कसे काय झाले, आता मोठे काय एवढं नोटीस करत नाहीत, दिली एकदा जे डॉल हातात विषय संपला. पण नंतर कसं होतं ना की भावाला ती गोष्ट माहिती होती की केस इतकेच होते, मग ते वाढले कसे काय. त्याने आईला सांगितलं. मग आईला परत असं वाटलं की जाऊ दे आपला मुलगा थोडा ट्रॉमटाइज्ड आहे, पण त्याने सांगितलं हो ठीक आहे. पण पुन्हा वाढायला लागल्या. मग नाईटमेअर्स मध्ये ओकीकू यायला लागली अकीकीच्या स्वप्नात. म्हणजे मग त्याला सांगायला लागली की माझे बघ केस वाढलेत आणि मी आता मोठी झाली आहे, माझी हाईट पण वाढते. मग तो डॉलकडे गेला ना का डॉलला त्याला कळायचं की डॉलची पण हाईट वाढली. मग त्याला कळायचं म्हणजे आता कसं कळायला लागलं ना की म्हणतो ना की माणूस कसा भावनांच्या आहारी जातो आणि तो एखाद्या गोष्टीला असं पकडून ठेवतो की नाही ही माझी वस्तू ती मी राहणार, माझी लोक मी राहणार. तसंच झालं. मग एक दिवस काय केलं की आईने विचार केला तर ते आईला पुन्हा सांगितलं आई बाबांना की बघा तुम्ही डॉलची हाईट पण वाढते आणि डॉलचं केस पण वाढत आहेत, मग तुम्ही आता काहीतरी करायला पाहिजे याच्यामध्ये काहीतरी. आणि ओकीकूला ना एक सवय होती, तिला त्याचे केस कापलेले आवडायचे नाहीत आणि आईने काय केलं केस कापले. कापल्यानंतर ओकीकूचा म्हणजे आपण म्हणू शकतो त्या डॉलचा प्रकोप एवढा जास्त झाला ना की लोकांना ओकीकू दिसायला लागले सगळीकडे, खूप दिसायची. त्यांना एक म्हणजे आपण म्हणतो ना आपण त्यांना खूप त्रास व्हायला लागला त्या गोष्टीचा. त्यांची जी फायनान्शियल कंडिशन होती ती खालावली एकदम आणि खूप त्यांना त्रास झाला. आता कसं होत होतं ना की आता तुझ्या सोबत राहावेन आणि तुझ्या वाचून करवेन असा प्रकार झाला होता त्यांचा. ते डॉलला फेकू पण नाही शकत बिकॉज ती ओकीकू आहे आता त्याच्यामध्ये, आणि डॉलला ठेवू पण नाही शकत बिकॉज तिने त्रास होतोय. तर मग त्याला प्रॉपर क्लेन्स वगैरे करून तिची जे काही आहे ते असं तिला सांगून आत्मशांती किंवा तिला एक कन्फ्रंट केली गोष्ट की आम्हाला नव्हतं माहिती की यू आर देअर हे ते. आणि तिला समजावून वगैरे तिला काहीतरी बोलतो ना बेला फुसला की त्यांनी ती डॉल पुन्हा त्या जागेवर ठेवली. पण त्याच्यानंतर त्यांना कधीच असे बोलतो ना असे स्ट्रेंज बिहेवियर्स किंवा असं पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज त्यांना नाही दिसल्या. त्याच्यानंतर थांबल्या का आय गेस आता काही रेफरन्सेसमध्ये परत असा काहीतरी विषय ऐकायला येतो की आता नाही परत सुरू झालाय म्हणजे काही फेक आहे की काही आहे आय डोंट नो, पण ही गोष्ट झाली होती. आणि आजही त्या डॉलकडे कितीही बघितलं तरी जॅपनीज डॉल बघितलं तरी मनात एक धडकी भरते की बापरे आता असं काय व्हायला नको की एखाद्या मुलाला दिलं तरी बाबा एवढा काय आहारी जाऊ नको त्या डॉलच्या, असं पण म्हटलं जातं. जपानमध्ये हा कल्चर खूप जास्त आहे. म्हणजे जपानमध्ये खूप आहेत. जपानमध्ये जे डॉल्सचं त्यांना वेड खूप आहे. ते नाही का आपल्याकडे अशी डॉल द्यायची लहानपणी, माझ्याकडे डॉल होते जपानीजच होते ती पण. ते काय व्हायचं की ती डॉल नाही का अशी ठेवली ना त्याचा सर्क्युलर पोर्शन असायचा खालून, ती पडली ती पडायचीच नाही. काय म्हणायचं त्याला त्या डॉलला काहीतरी म्हणायचं विसरलो, पण ते बेसिकली ती परत उभी राहायची. माहिती नाव नाही आठवत. ती त्यांच्याकडे ते कल्चर फार आहे जॅपनीज. इव्हन त्यांचे हॉररचे पण जे आहेत ना गोष्टी आणि ते पण खूप जास्त क्रेझी आहेत त्यांच्या. तू मूव्हीज वगैरे बघितलीस ना जॅपनीज वगैरे तर तुला कळेल त्यांचे जे डिरेक्टर्स वगैरे जे मूव्ही बनवतात ना, इव्हन त्यांचे अॅनिमेज वगैरे पण खूप सुंदर असतात. त्यांचे खरंच खूप छान असतात. म्हणजे मी असं काय अॅनिमे वगैरे मला अजून मी स्टार्ट नाही केलं, मला बघायचं. पण हॉरर अॅनिमे पण मी ऐकलंय की खूप म्हणजे इव्हन हॉलिवूड मूव्हीज पेक्षा जास्त ते हॉरिफाईंग असतात तसं. आणि कसं माहितीये की त्यांना ना जुन्या गोष्टीचा रेफरन्स ते खूप छान देतात. ओके. म्हणजे आपल्याकडे समजा जर आपण आता राजच घे बघायला आपल्या बॉलिवूडमध्ये, तर काहीही हिस्ट्री, काहीही स्टोरी, कशाचं काही करतात. म्हणजे लहानपणी मला ती गोष्ट वाटायची वाव काय मूवी आहे. पण नंतर आपण आता ते बघतोय ना, आता जशी मी हॉलिवूड वगैरे मूवीज बघायला सुरुवात केली तेव्हा मला असं वाटायला लागलं नको यार नको राहू दे. मग त्या मानाने मला तुंबाड बरी वाटते मूवी.
पण जर हॉलिवूड मूवीज जर आपण बोलत असो ना, तर हॉलिवूड मूवीमध्ये अजून एक सुंदर अशी मूवी आहे जी आय गेस माहित नाही का, पण त्याचं काही एवढं कोणाला माहित नाहीये, पण असं अंडररेटेड आहे. आणि ती मूवीचे 2 पार्ट्स झाले. त्या मूवीचं नाव होतं ग्रेव्ह एन्काउंटर. लोक म्हणायची की यार ग्रेव्ह एन्काउंटर तो मती देखो, मतलब अगर तुम लोग में हिम्मत हो तो ही देखो, कमजोर दिलवाले ना देखे. तर म्हणायचं काय काय अरे ग्रेव्ह एन्काउंटरमध्ये, नाव पण एवढं साधं सुद्धा वाटतंय ग्रेव्ह एन्काउंटर. म्हणजे जसं कॉन्ज्युरिंग वगैरे बघितलेल्या लोकांना ते छोटं छोटंच वाटणार ना. तर आम्ही बघितलं तर एक गोष्ट कळली की जी ग्रेव्ह एन्काउंटर्सची व्हिडिओग्राफी आहे ना, ती काय एवढी खास पण नाही आहे. म्हणून काही लोकांनी त्या गोष्टीसाठी त्या मूवीला रिजेक्ट केलं. तर चांगलं नाही आहे. मग असं समजलं की जी ग्रेव्ह एन्काउंटर्सची स्टोरी आहे त्याला फाउंड फुटेज स्टाईल स्टोरी असं म्हटलं जातं. म्हणजे जो व्लॉगर असतात, जे आपले यूट्यूबर्स असतात, ते त्यांना जे व्लॉगिंग करतात त्यांचं कसं असतं की त्यांना ते एक सवय असते, हातामध्ये फोन किंवा कॅमेरा हातात घेऊन आणि सोबत घेऊन ते फिरतात आणि ते तसंच असतं शेवटपर्यंत. आणि मग तसंच ही स्टोरी त्याच ह्याच्यावरती आहे. एक टीम असते युट्यूबर्सची. आता ती युट्यूबर्स ते खरेच आहेत असं लोक म्हणतायत, बिकॉज जरी फिक्शन आहे की रिअल स्टोरी नाही रिअल आहे. ती जे हॉस्पिटलमध्ये हे शूट झालं किंवा मे बी आता ही जी स्टोरी जर तुम्ही मूवी बघाल ना, तर त्या मूवीज ती तशी तुम्हाला दिसताना फिक्शनच दिसेल, किंवा ती आहे की नाही मला अजून माहित नाही. पण मी ज्यावेळेला गुगल केलं त्याच्या ऍक्टर्सचं नाव, तेव्हा ते आहेत, अजून हयात आहेत, म्हणजे ती मूवी आहे. पण गोष्ट कशी होती ना की त्यांना जी फुटेजेस मिळाली, ज्या डिरेक्टरला फुटेजेस मिळाली, तो म्हणतो की ही फुटेजेस माझ्याकडे आहे, पण मी ती मूवी वेगळी बनवली आणि ती तुमच्या समोर प्रस्तुत रेकॉर्ड केली. हा, त्यांनी वेगळे ऍक्टर्स वगैरे घेतले. हा, पण ती गोष्ट खरी आहे तसं म्हणायला. पण मला असं वाटलं की असेल यार काही ना काहीतरी, म्हणून आम्ही ती एकदा मूवी बघितली. आणि बघितल्यानंतर आम्हाला कळलं ना यार, जो जंप स्केअर्स है उसमें, जो मूवी को दिखाया गया है, जी ती स्टोरी आहे, ज्या स्टोरीची हिस्ट्री तर त्याहून खतरनाक आहे. म्हणजे माझ्यासाठी मी हॉलिवूड मूवी बघितलेली आय गेस वन ऑफ द बेस्ट मूवीज आहे ती. म्हणजे तो तामझाम किंवा चटपटीत आपण म्हणतो ना, त्या गोष्टी न ऍड करता ती मूवी क्लास आहे. आणि ग्रेव्ह एन्काउंटर्समध्ये आपण स्टोरीकडे वळूया. एक युट्यूबर्सची टीम असते, ते त्यांना ती कुठून तरी त्यांना एक कळलेलं असतं की कोलिंगवूड मेंटल असायलम आहे, म्हणजे मेंटल हॉस्पिटल आहे, तुम्ही तिकडे जा आणि तिथे एक रात्र काढून दाखवा. आणि त्याच्या त्या एका युजरच्या कमेंटला, आणि तो युजर पण आय गेस कोणतरी XYZ असतो, त्याचं पण काही जास्त हे नसतं, एकदम अज्ञात जागेवरून अज्ञात आलेली कमेंट असते ना, एकदम स्ट्रेंज कमेंट असते ती, आणि त्याच्यावरती धप्पाधप लोक मला बोलतात हां घे. बिकॉज त्याचं मागचं कारण असं असतं की बऱ्याचशा लोकांना डाऊट असतो की हा जो युट्यूबर आहे, त्याची ही जी टीम आहे ती फेक जागा कव्हर करते आणि फेक गोष्टी करते, म्हणजे तिकडे काही नसतंच आणि हे ओरडत असतात तिकडे की अरे भूत आहे असं करून. काही नसतं असं लोकांना डाऊट होता. तर लोकांनी जस्ट त्याचं एक टेस्ट घ्यावी, किंवा काही लोकांची अशी इच्छा होती की हा आता त्याचं काय ते खरं रूप यावंच समोर, म्हणून त्यांनी त्या लोकांना, त्या टीमला एक खरं मेंटल असायलमचे सांगितलं की तुम लोग जाओ, जस्ट गो देअर अँड स्टे फॉर अ नाईट ओव्हर देअर. जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही राहायचे, आणि जर तुम्ही हारलात तर तुम्ही दिसणारच नाही परत. नाही, तुम्ही दिसणारच नाही परत, असं त्याला सांगितलं सर. तर कारण तिथे असंच होतं. मग ते त्या शहरात गेले नेहमीप्रमाणे, असं कुछ भी नाही आहे, आणि ते जे आपली बेसिक जे लोक खिल्ली उडवत असतात ते उडवत होते. आणि आतमध्ये त्यांनी कॅमेरासमोर त्यांनी सांगितलेलं असतं की आम्ही जाणार वगैरे, आणि कॅमेराच्या आतमध्ये त्यांनी टीममध्ये असं ठरवलेलं असतं, आणि त्यांना असं वाटत असतं की कोलिंगवूड मेंटल असायलम इज नथिंग. आपण तिकडे जाऊ, आपण एक रात्र काढू, काही ना काहीतरी ओंगी शूट करू, थोडासा आरडाओरडा करू, 6 वाजता रात्री 12ला जाऊ, 6 वाजता सकाळी परत येऊ. असं बेसिक प्लॅनिंग होतं, जे ते दरवेळेला एक फेक प्लॅनिंग बनवायचे, असं पूर्ण जसं ते फेक सिनॅरिओज क्रिएट करण्यासाठी जे करायचे तसं त्यांनी अगदी प्लॅन केलं. आता कसं होतं की बऱ्याचशा ठिकाणी सकाळी तिथे लोक जायची कोलिंगवूड मेंटल असायलमच्या बाहेरच, जे काय व्हायचं बाहेरच व्हायचं, आणि बाहेर लोक फोटोज वगैरे काढायची आणि लोक
सांगायची की अरे हम लोग ने मेंटल असायलम हे जाऊन आलो वगैरे वगैरे. तर त्यांनी बघितलं की आता आपण पण जायचं, तर तिकडे ते गेले आणि तिथे रात्रीचे गेले. मेन म्हणजे रात्रीचे गेल्यानंतर त्यांनी बघितलं की अरे इथे एक सिक्युरिटी गार्ड आहे आणि सिक्युरिटी गार्डच होता तिकडे. रात्रीचं कोणी तिथे टुरिस्ट किंवा कोणी भेट देणारे तिकडे कोणीही नव्हतं. बिकॉज सगळ्यांना असंच वाटत होतं ना की रात में तो नाही जाएंगे, जो है जे आहे सकाळी जाऊ, सकाळी आपण बघू आणि आपण येऊ परत. तर हे लोक रात्री गेल्यानंतर त्यांनी बघितलं की यार इथे तर एक सिक्युरिटी गार्ड बसलाय आणि तो सिक्युरिटी गार्ड म्हणजे एकदम चिलॅक्स होता, त्याला काही फरक पडत नव्हता की बातमध्ये काय घोळ चाललाय वगैरे वगैरे. ते बाहेर बसतात, त्याला ते धरतात आणि त्याला थोडेसे पैसे, थोडीशी दारू वगैरे त्याला देतात आणि त्याला सांगतात की आम्हाला जरा आज जाऊ दे रात्रीचं. तो बोलतो की आज जाऊ नका, गेलात तर मग तुमच्या ह्याच्यावरती आहे, पण मला तरी असं वाटतं तुम्ही येणार नाही परत, बिकॉज मलाच तुम्ही दिसणार नाही सकाळी, मी कितीही काही केलं तरी. तर तो म्हणतो असं काही नाही होत, तू रात्रीचे 12ला आम्ही जातो आतमध्ये, तू सकाळी 6ला फक्त दरवाजा उघड. आणि सकाळी आमच्याकडे वॉचेस टायमिंग वगैरे सगळे, हे पाहिजे तर एक्स्ट्रा पैसे घे, मजा कर, पण फक्त 6ला इथे येऊन उभा राहा गेट खोलायला. तर तो सिक्युरिटी गार्ड तो मानला त्याच्यासाठी की बाबा हे घे पैसे, घेतले पैसे, तो आला, विकला गेला त्यांच्याकडे बेसिकली. आणि त्यांनी त्यांचे सगळं EVM मशीन सगळं फेक, सगळं फेक, फक्त कॅमेराच काय तो रिअल होता. EVM मशीन फेक, त्यांचे ते काय त्याच्यावरती त्यांनी काय एक मशीन त्यांनी बनवलं होतं, त्याच्यावरनं त्यांनी असं क्लेम केलं होतं की इथून आम्हाला कळतं की त्यांना काय म्हणायचं. एक फेक स्पीकर ज्याच्यावर त्यांनी तेच आवाज काढायचे, तेच बोंबलायचे आणि असं सांगायचे की हे बघा भूत बोलतंय, आवाज येतोय, हे हाय शापित आहे, हॉन्टेड आणि आम्ही जाऊन आलो वगैरे. एक फेक प्रिस्ट होता, तर त्यांच्या टीममध्येच असायचा, तो टीम मेंबर होता. तो पण काही प्रिस्ट वगैरे नव्हता, असं गळ्यात काहीतरी त्याची माळ वगैरे घालून तो असं पाणी शिंपडतोय, कधी त्याला लागतंय, कधी ओरडतोय वगैरे, हे असेच त्यांचे धंदे होते. तर एकदा कसं असतं माहिती आहे ना की लांडगा आला रे आला, तर दरवेळेला ओरडतात, लोक मदत करायला येतात, पण जेव्हा खरंच लांडगा येतो ना तेव्हा कोणी मदतीला येत नाही. सेम तसंच झालं यांच्याबरोबर. पण हे लोक गेले 12ला, यांना उघडून दिलं, यांनी सगळं सेटअप वगैरे केलं, लाईट्स वगैरे लावून एकदम परफेक्ट सेटिंग झाली होती की कसं काय गोंधळ घालायचा. तो एक मुलगी होती त्याच्याबरोबर, साष्टा करून, हा मला आता शास्ताच आहे गेस, हा, ती त्याच्याबरोबर एक मेन जो होस्ट करणार होता त्याची ती टीममेट होती, एक प्रिस्ट होता, एक कॅमेरामन होता, असे 4 ते 5 लोकांची अशी टीम होती. ते लोक आत गेले आणि त्यांनी बघितलं की आता एक असं दिसतं ना हॉटेल आपल्या त्या असायलममध्ये, एक मोठासा असा हॉल होता, त्याला जाणाऱ्या 4 जिने होते, एक 2 ठिकाणी जाते आणि एक वरती, तिथून फर्स्ट फ्लोअर सुरू व्हायचं आणि तुम्ही आत गेलात ना का तिथून मग ते बाकीचे फ्लोअर्स तिथे हे व्हायचं. दिसताना असंच दिसायचं, एवढंच हॉल पण एवढा असं बऱ्यापैकी. आणि एक छान असं एक रॉयल हॉस्पिटल असतं ना, जिकडे लोकांना असं वाटेल की इथे आपला इलाज खूप चांगला होईल, असं ते हॉटेल होतं दिसायला. अबॅन्डन्ड होतं पण तरी होतं, म्हणजे मळलेलं असलं तरी ते पॉश दिसत होतं बऱ्यापैकी. त्यांनी ते गेले आतमध्ये आणि त्यांनी थोडं एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला, इकडे गेले तिकडे गेले वगैरे वगैरे. त्यांनी बघितलं की एक भिंत आहे आणि एक भिंत अशी आहे की जिथे पूर्ण काचा लावल्या आहेत, म्हणजे तिथून पूर्ण बाहेरचा व्ह्यू दिसतोय, पण त्यांना रात्रीमुळे सगळीकडे अंधार दिसत होता. आता हा पहिला क्लॉज झाला की ते बाहेरून त्यांना, म्हणजे ती जी भिंत आहे जिकडे पूर्ण खिडक्या आहेत, त्या खिडकीमध्ये त्यांना रात्रीच्या अंधारात काही दिसत नाही, इट्स ओके, पण त्यांना हे माहित नव्हतं की तिथे सकाळीही काही दिसत नाही. बिकॉज तो एक पूर्णतः ते आत घुसले, दरवाजा बंद झाला, बस उधर ही तुम लोग का गेम खतम हो चुका था. तुम्ही एक पूर्णतः एक रोमिंग हाऊसमध्ये अडकला होतात, एक रोमिंग रूम्स किंवा एक हॉस्पिटल म्हणू आपण, ते जिकडे तुम्ही जशी तुमची मुवमेंट होईल, जसं तुमचं आतलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पण फिरतंय तुमच्या बरोबर, मग तुम्हाला काहीच समजणार नाही तिकडे काय चाललंय ते. जर आज तुझ्या राईटला लिफ्ट आहे तर उद्या तुझ्या समोर लिफ्ट दिसेल तुला, मग उद्या तुला राईटला तुझी स्टेअर्स, फुल फिरता येते हॉस्पिटल. आणि ते बघतायत का बाबा आज इकडे हे ते, आणि बघितलं स्टार्टला त्यांना मजा आली की अरे तो सही आहे, थोडा आरडाओरडा केला, थोडी काचबीच फोडल्या, इथल्या तिथल्या गोष्टी वगैरे एक्सप्लोअर केल्या, ते भंकस त्यांनी ते काय करायचं त्यांनी केलं. पण एका पॉइंटला कळलं की तो जो फेक प्रिस्ट हे चाळे करता करता, एक प्रिस्ट होता
तो ती जी भिंत होती ना काचेची त्यातनं असा बाहेर फेकला गेला. तो कुठे गेला काय गेला झाला. 5 मधून 4 उरले आता. 4 उरले. आता ते लोक पळतायत तिकडे तिकडे. आता या पॉइंटला सगळे घाबरले होते की 5 मधला एक ऑलमोस्ट गेला. कुठे गेला त्याला शोधतायत माहित नाही. मग आणि कसं होतं ना की ती जी पूर्ण जागा होती ना ती कॅमेरात रेकॉर्ड झाली होती आणि एकाकडे ती एक पूर्ण मशीन होती ज्याच्याकडे त्याला समजत होतं की कुठला कॅमेरा कुठे काय येते. तर हे केल्यानंतर त्यांना कळलं की आपला एक माणूस तर, आणि त्याने तो लाईव्ह बघितला त्या टीव्हीवरती, माणूस आपला गेला. तो बाहेर पडला का काय कोणालाच काय कळत नव्हतं. सगळी लोक येऊन बघतायत, त्याला हाक मारतायत, काहीच रिस्पॉन्स नाही. त्यांना कळलं की एक मेंबर मेलाय. मग आता त्यांनी ठरवलं की आता ह्याच्यातनं बाहेर पडायचं आणि बाहेरून त्याला पिकअप करायचं आहे. आणि तोपर्यंत त्यांच्या घड्याळामध्ये आय गेस तो पण त्यांना असे स्ट्रेंज त्यांना पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज त्यांना बारक्या बारक्या जाणवत होत्या. तर पण त्यांनी केवढं लक्ष दिलं नव्हतं. त्यांनी रेकॉर्ड वगैरे करायचं काम केलं होतं. आता 5:45 वाजलेत घड्याळामध्ये, म्हणून त्यांनी त्यांचा सगळा सामान, त्यांनी सगळं त्यांचा जो संसार होता तो उचलला, इकडून तिकडूनचे सगळे कॅमेराज वगैरे आणले आणि ते जमा झाले एका ठिकाणी. आणि जमा झाल्यानंतर 6 वाजले, 6:15 वाजले, 6:30, 6:45 वाजले. सिक्युरिटी दरवाजाच उघडत नाहीये. इथे आपल्याला सिक्युरिटीचा एक सीन दिसतोय का सिक्युरिटीने दरवाजा उघडलाय, हे लोक हॉलमध्ये नाहीयेत. 6 वाजता आणि ते लोक हॉलमध्येच आहेत 6 वाजता, पण ते त्याला दिसत नाहीये. म्हणजे आता ते पूर्णतः अडकले होते त्या पूर्ण ज्या घरामध्ये. फूड पण त्यांच्याकडे जे होतं ते लिमिटेड होतं, ते पण थोडं 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 खातायत. आणि आता ह्या पॉइंटला असं झालं होतं ना की जे सकाळचे 6 झाले होते ते आता संध्याकाळचे 6 व्हायला आले, तरी कोणाचा काहीच पत्ता नव्हता. कुठेही उजेड नव्हता अख्ख्या हॉस्पिटलमध्ये. दुपार गेली, संध्याकाळ गेली, सकाळी करकरीत सकाळ झाली, तरी काहीच उजेड नाही. आपल्याला वॉचवरनं समजतं ना की तू रात्री 12ला एंटर केलं, सकाळचे 6 वाजले, 8-9 झाले, तरी काहीच नाही, उजेड नाहीच आहे त्यात काही. त्याने ठरवलं की आता आपण एकमेकांचा हात पकडायचा आणि अख्ख्या हॉटेल म्हणजे त्या हॉस्पिटलमध्ये आपण चक्कर लावून आपण बघायचं की काय नक्की एक्झॅक्टली प्रॉब्लेम आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जो कॅमेरामॅन होता तोही गेला, हरवला. आता कसं होतं की कॅमेरामॅन ज्या वेळेला हरवणार होता ना त्यावेळेला त्याला कोणीतरी मागून असं खेचून त्याला घेऊन गेलं. कोण घेऊन गेलं, कुठे घेऊन गेलं, आता तो कुठे आहे काहीच माहित नाही. फक्त तुम्हाला ते ज्यावेळेला त्याला खेचून घेऊन जातात ना ते पण बरोबर कॅमेरा त्याच्या हातातनं पडतो आणि तो कॅमेरा त्याला दिसतं बरोबर की कसं खेचून घेऊन गेलं त्याला. आता या मुवमेंटला जो होस्ट असतो तो कॅमेरा हातात घेतो, त्याच्याबरोबर त्याची जी एक फिमेल कोऑर्डिनेटर असते ते दोघांचे फिरत असतात. आणि फिरत गेल्यानंतर एक सीन आहे ज्यावरती आपल्याला दिसतं की भिंतीच्या कोपऱ्याला ना एक पूर्ण कॉस्ट्युम, त्याचं पूर्ण जे हॉस्पिटलमधल्या ज्या पेशंट्सचे कपडे असतात ना त्या कपड्यांमध्ये एक बाई भिंतीला डोकं आपटत होतं त्याचं कॉन्स्टंटली. आणि त्यांनी बघितलं की कोण आहेस तू आणि तू पण इथेच अडकला आहेस का वगैरे. आणि जशी ती पलटते तसे तिचे पूर्ण डोळे बाहेर आलेले असतात, पूर्ण डोळे नसतात, असे ते पूर्ण असं खड्डा झालेला असतो आणि तोंड एकदम उघडते ती आणि तिला बघून एकदम पळत जातात. मग ते पळत कुठल्या तरी वेगळ्या रूममध्ये जाऊन पोचतात. मग तिकडे गेल्यानंतर एक बाई केस विचारत असते, सेम वेडी बाई. आणि त्या वेडी बाईला पण तिला विचारतात की कोण आहे करून, तर ती पण असं तिचं तोंड उघडते, त्याच्या मागे पळते. आणि मागे पळता पळता ते एका एलिव्हेटरमध्ये जातात. एलिव्हेटरमध्ये जाऊन, एलिव्हेटरचा तो बेसमेंट असतो बेसिकली, ते कुठे पोहोचले बेसमेंटला माहीत नाही, पण ते बेसमेंट असतं, लिफ्ट. आणि ते लिफ्टच्या त्या कोपऱ्यांमध्ये जाऊन बसतात. म्हणजे ती लिफ्टची जी जागा असते ना, पूर्ण लिफ्ट नाही म्हणत आहे मी, तिथून लिफ्ट वर खाली करतो जो स्पेस असतो ना त्या स्पेसमध्ये दोघं बिचारे जाऊन घाबरून बसतात. या मुवमेंटला तो होस्ट काय तिला सांगतो, इथेच बसून राहा, मी जाऊन येतो, मी जरा बघतो काय ते. आणि तेवढ्यात वरचा मजला नसतो, म्हणजे जास्त 1-2 मजल्याची मॅक्स टू मॅक्स ती बिल्डिंग असते. पण त्या वेळेला अचानक लिफ्ट चालू होते आणि लिफ्ट पूर्णतः त्या फिमेल कोऑर्डिनेटरच्या अंगावर पडते. आणि हेही लिफ्टमध्ये ते बरोबर त्याला दिसतं की लिफ्टमध्ये ती बाई पण गेली. आता एकटा होस्ट उरलेला असतो अख्ख्या हॉस्पिटलमध्ये. आणि हे सगळे फुटेजेस तो बनवतो
आणि ते फुटेज असतं काय होतं काहीच माहीत नसतं. बिकॉज कसं असतं ना की युट्यूबरनी एक व्हिडिओ टाकलेले असते की आल एक्सेप्ट दिस चॅलेंज, आम्ही तिथे जाणार आहोत, आम्ही व्हिडिओ करणार आहोत, आणि तुम्हाला विदिन एक त्यांनी टाइम लिमिट दिलेला असतो डेजचा, आम्ही एवढ्या दिवसामध्ये आम्ही तुम्हाला बघायला मिळेल ही व्हिडिओ. लोक वेट करत असतात की काय झालं, लोकांना माहित असतं की येतं का आता परत येतील असं काय वाटत नाही. 2-4 दिवस ज्या वेळेला होतात ना त्यावेळेला त्यांना कळतं की झालं आता आपण पाठवलं ह्यांना आणि आता हे काय आलं नाही, बिकॉज काहीच व्हिडिओ येत नाही. पण त्यांनी एक सेट ऑफ असे जोपर्यंत जेवढा त्याचा रोल असतो जेवढी त्याची मेमरी असते त्या कॅमेराची तेवढ्या ह्याच्यामध्ये तो सगळं त्यांनी रेकॉर्ड केलेलं असतं. तो सांगितलेलं असतं त्यांनी की मी चुकलो, मी या हॉस्पिटलमध्ये आलो, या त्यांनी काही गोष्टी खोजलेल्या असतात त्याच्यामध्ये, आणि तो कॅमेरा मध्ये तो सगळं रेकॉर्ड करतो आणि त्या कॅमेरामध्ये सांगतो की मी चुकलो, मी इकडे येऊन माझी 5 जणांची टीम होती, त्यातला आता फक्त मी एकटाच उरलोय, आता माझ्याबरोबर काय होणार आहे, कसं मी जगणार आहे की नाही जगणार आहे मला काहीच माहीत नाही आहे. पण मी तुम्हाला सांगतो हे मेंटल असायलम आहे आणि इथे सिरियसली असं काही ना काहीतरी इश्यूज आहेत, आणि इथे जी वेडी लोक सायकोज होते ज्यांच्यावरती उपचार व्हायचा ती लोक मेली आहेत, त्यांचे सोल, त्यांचे आत्मे इथे जे आहेत ते भटकत आहेत, त्यांना माहीत नाही आहे कुठे काय करायचं आहे ते. सो ते जसे वेड्या लोकांना कसं सांभाळणं इम्पॉसिबल आहे ना, जसं वेड्या या आत्म्यांना सांभाळणं इम्पॉसिबल आहे. आणि नंतर लास्ट सीनला आपल्याला दिसतं की मेलेले उंदीर असे गांडूळ बिंडूळ तो माणूस खात असतो, होस्ट, बिकॉज त्याला खायला काहीच नसतं, सगळं खाणं झालेलं असतं आणि आय गेस वर्ष लोटलेलं असतं, तो तिथेच असतो. ह्याचा पार्ट 2 पण आला. पार्ट 2 मध्ये आपल्याला असं दिसतं की पार्ट 1ची जी मूवी बनवली त्याचा डिरेक्टर बरोबर असं दाखवलंय, आय डोंट नो की हे काय आहे, पण त्यांनी दाखवलं की असं काही नसतं, सगळं फिक्शन आहे, कलिंगूड हॉस्पिटल वगैरे असं काही नाही, तो पण असं सांगत असतो. आणि हे दुसरा यूट्यूबर ते रेकॉर्ड करत असतो. पहिल्या डिरेक्टरचा इश्यू कसा असतो की तो त्याचा सांगण्याचा मतलब असा असतो की तो जाऊ नको ना तिकडे काही नाही आहे, तिकडे तुला व्ह्यूज मिळणारच नाहीत, तू जाऊच नको, असं त्याला एक काहीतरी मॅनिप्युलेशन किंवा त्याचे काही असतात डार्क साईड्स, ते तो यूट्यूबर कव्हर करतो. आणि तो बेसिकली कसा असतो मध्ये हा यूट्यूबर तो फेक नसतो दाखवत, गोष्टी फेक आहेत की नाही आहेत ह्याची शहानिशा करण्याचं त्याचं काम असतं. तो सुद्धा हे चॅलेंज एक्सेप्ट करतो आणि त्याला असं वाटतं की हे खरं आहे की खोटं आहे हे आपल्याला आता कळलंच पाहिजे. त्याची पण 3-4 जणांची टीम असते, ते लोक पण असंच हे करतात. आणि गोष्ट अशी होते ना की आता असं आहे की ग्रेव एन्काउंटर्स ही मूवी आता बोलतो ना एका सडन पाथवरती पोचलेली असते की जिकडे कोलिंगवूड मेंटल असायलमची जी डार्क हिस्ट्री आहे, जी बेसिकली जे लोक टुरिस्ट यायचे ना, म्हणजे मूवीच्या व्यतिरिक्त कोणालाच माहीत नाही आहे का नक्की कोलिंगवूड हॉस्पिटलच्या मागे काय इश्यू आहे, काय हे आहेत. फक्त असे मिस्टिरियस केसेस लोकांनी फक्त हे एन्काउंटर ऐकले होते आणि बस त्यांना तेवढंच माहिती होतं, त्याच्या मागची डार्क हिस्ट्री कोणालाच माहीत नव्हती, जी आय गेस त्या डिरेक्टरला माहिती होती आणि त्यांनी ती बाहेर काढली होती मूवी थ्रू. आणि तो पण जातो अशा त्याच्या टीमला घेऊन आणि त्या तिकडे तो हा दिसतो होस्ट पार्ट 1 मला. तो पार्ट 1 मला पूर्णतः असा एक स्टोनेज मॅन मध्ये कन्वर्ट झालेला असतो. स्टोनेजच्या वेळेला कशी माणसं, दाढी, केस, कपडे बिपडे सगळे एकदम घाण, एकदम खराब. आणि तिकडे असेच सेम ती लोक असेच हरवलेली असतात सगळीकडे. त्याच्या पण आय गेस 2-3 टीम मेंबर्स मधून 2-3 जण अशीच ह्याच्यामध्ये जातात, म्हणजे रिपीट होतं. हो. आता कसं होतं ना की हॉस्पिटल ती एक्झॅक्टली आय गेस UK लंडन साईडला आहे कुठेतरी. म्हणजे तुम्ही जर टाकलं ना कोलिंगवूड मेंटल असायलम तर तुम्हाला कळेल. आहेत एक अबंडंट हॉस्पिटल आहे, अजूनही आहे, तिथे कोणीच काही छेडखानी करत नाही. तर तिथे त्याला कळलं की काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि आता ह्याच्याबद्दलची जी हिस्ट्री आहे ती आपल्याला शोधलीच पाहिजे, असा तो यूट्यूबर ठरवतो. म्हणजे तो पार्ट 1 वाला नाही, पार्ट 2 वाला. पार्ट 2 वाला ज्या वेळेला ठरवतो ना त्यावेळेला तो बघतो की आता हे, मग त्याच्यामध्ये त्याला शोधता त्याला तो पार्ट 1 वाला होस्ट सापडतो. तो पार्ट 1 वाला होस्ट जॅक आपण म्हणू त्याला. पार्ट 1 वाला तर थोडं कन्फ्युजिंग नको व्हायला. पार्ट 2 वालाचा आपण जॅक
पार्ट 1 वाल्याचं आपण जॅक नाव देऊया होस्टचं, आणि पार्ट 2 वाला जो होस्ट त्याचं आपण नाव जॉन देऊया. ठीक आहे. त्याला जॅक सापडतो तिकडे. तो जॅक असतो ना पूर्ण असा घाणेरडा झालेला असतो, त्याचा पूर्ण दाढी मिशा वाढलेल्या असतात, आणि आता तो यूज टू झालेला असतो मेलेल्या उंदरांना खाऊन. उंदीर, पाल वगैरे त्याचं असंच जीवन त्याने काढलेलं असतं. त्याने तर त्याची स्वतःची युरिन पण पिऊन दिवस काढलेले असतात. एवढी घाण अवस्था झालेली असते. तर तो काय म्हणतो की इकडे एक आफ्टर लाईफ वाला प्रकार चालू आहे. म्हणजे कसं आहे माहिती आहे की इथे आता बाहेरच्या, आता तू मी आपण सगळे जिवंत माणसं, आपली जी दुनिया आहे ही जिवंत माणसांनी भरलेली आहे, राईट. तर ते मेंटल असायलम हा अशी जागा आहे ना की जिकडे मेलेल्या माणसांचे ती दुनिया आहे पूर्ण. तिथे सगळे मेलेले आहेत. हेल नाही म्हणू शकत तू. तिथे सगळी मेलेली माणसं तिकडे नाही जात, पण तिकडे जी मेलेली आहेत ना माणसं, त्या असायलम मध्ये मेलेली वेडी माणसं ज्यांच्यावरती उपचार होत होते, ती माणसं तिकडे आहेत. विथ द नर्स, वॉर्ड बॉयज, डॉक्टर्स, सगळे त्या असायलम मध्ये आजही तो असायलम चालवतात. आणि गोष्ट अशी होती, त्याची हिस्ट्री अशी आहे की सगळे मेलेली वेडी माणसं ही मेली का, त्यांच्यावर इलाज का नाही झाला. तर कसं व्हायचं की आधीच्या काळामध्ये प्रतिष्ठा वगैरे अशी गोष्ट, प्रेस्टीज इश्यूज फार असायचे. आणि जर एखाद्याच्या घरामध्ये एखादा वेडा माणूस किंवा जो मेंटली चॅलेंज असला, तर त्या सगळ्या लोकांसाठी ती गोष्ट म्हणजे असं असायची ना की एक दुधात मिठाचा खडा असतो ना एखादा, की जो नको आपल्याला, त्याला टाकून देऊया कुठेतरी. तर मग ते काय करायचं, त्यांचा इलाज करायच्या हिशोबाने डॉक्टरकडे त्याला सुपूर्द करायची की बाबा हे घे बाबा तुला, आमच्या घरामध्ये खूप नाचक्की होते, लोक आम्हाला हसतात की काय तुमच्या घरामध्ये वेडा है ना. मग त्यांनी त्याला तिथे ठेवलं होतं. त्या सगळे लोक अशीच आणून ठेवायची. काही लोकांना असं वाटायचं की आपल्या घरातल्या माणसावरती जेन्युनली इलाज होईल म्हणून पण काही लोक आणून ठेवायची. पण जास्तीत जास्त जो रेंज होता ना तो असाच होता की लोक टाकून देण्यासाठीच आणायचे त्यांना, वेड्या लोकांना. आणि ते बिचारे तिथे राहायचे आणि त्यांचा कोणी वाली नसायचा मेन म्हणजे. तर मग काय व्हायचं ना की त्याचं हे हॉस्पिटल चालवायला, त्याची वेल्थ, त्याची प्रॉस्पेरिटी वाढायला त्यांनी हे चालू केला होता, काय ब्लॅक मॅजिक, त्या डॉक्टरने. आणि तो काय करायचा, बळी द्यायचा. तर बळी कोणाचा द्यायचा, तर ते ह्या वेड्या मेलेल्या माणसांचा बळी द्यायचा. तर त्यांनी त्याच्या हॉस्पिटलच्या बेसमेंटमध्ये त्याचं वरती हॉस्पिटल आणि खाली फुल तांत्रिक मांत्रिक सगळं तिथे असे मोठे मोठे बुक्स, मेलेल्या माणसांच्या कवट्या, हाडं, हे सगळे तिथे त्याच्यामध्ये. मग त्या हाडांची राख आणि एक एक्सपेरिमेंट हॉल जिकडे तो त्यांच्यावरती एक्सपेरिमेंट करायचा. मग त्यांचे असे प्रिझर्व केलेले डोळे, कान, नाक, हे सगळं तिथे. म्हणजे तुला पार्ट 1 मध्ये दिसेल बघ, काही काहींचे डोळे नव्हते है ना, काही काहींचे केस ती विंचरत होती, तर ते केस असं सगळं ब्रेन वगैरे असं त्यांनी हे करत होतं. आणि तो काय करायचा, पार्ट 1 मध्ये जी माणसं त्यांनी ओरबाडून नेली ना, प्रत्येकच्या टीम मधले जे 4 माणसं गायब झाली, त्या 4 माणसांवरती त्यांनी असेच एक्सपेरिमेंट्स केले. आणि ती अशीच माणसं त्या जॅकला तिथे दिसली त्या बेसमेंटला, की सारखी त्याला बेसमेंटला सगळी एक माणसं दरवेळेला. ती कशी व्हायची, एक्सपेरिमेंट कसे व्हायचे ही डोंट नो, पण जर तुम्ही त्याच्या नजरेत आलात तर तो तुम्हाला तुमचं पण एक्सपेरिमेंट करणार. अशी त्याची ती आत्मा त्यांच्यावर एक्सपेरिमेंट करायची, काळा जादू करायची. आणि त्यांनी तो त्यांनी असा बाजार मांडला होता तिकडे. आणि त्यांनी हे बरोबर शोधून काढलं. आणि आता थोडंसं प्रगत झालं होतं सगळं सोशल मीडिया अकाउंट म्हणून तो काय करायचा, लाईव्ह स्ट्रीमिंग केलं होतं. म्हणजे जॉननी, म्हणजे जो पार्ट 2 होता ना तो लाईव्ह स्ट्रीमिंगवर होता. त्यांनी सगळं स्ट्रीम केलं होतं, म्हणून लोकांना ते कळायला लागलं होतं की अरे इथे काय चाललंय ते. मग त्याला कळलं की हे सगळं खूप मोठं आहे. आणि असे हे करून आय गेस त्यांनी एक डील केली होती जॅकनी डॉक्टर बरोबर, की तू मला नको मारू, मी तुला अजून एक युट्यूबवर देतो. आणि जो पार्ट 1 वाल्याला पार्ट 2 ला जो परत एक मेसेज आला होता की तू कोलिंगवूड मेंटल असायलम, तो युट्यूब ह्याचे पहिला जॅकनीच टाकला होता. कुठून टाकला, काय टाकला, इट्स अ मिस्ट्री. पण त्याच्यानंतर पण तो त्याच्या बऱ्याचशा ह्याच्यानंतर खूप त्याच्यामध्ये पण सेम असं जम्प स्केअर्स आहेत, अशीच ती मूवी आहे. आणि लास्टला असं होतं ना की त्याची डील तो कम्प्लीट करतो जॅक, की हे तुला मी 4 लोक आणून दिली, आता मला सोड. आणि तो डॉक्टर त्याला सांगतो की एक दरवाजा मिळेल तुला, त्या दरवाजातनं बाहेर जा, तू मोकळा होशील.
आणि त्या दरवाजा तो उघडतो जॅक आणि असा वेडासारखा पळत पळत जातो. तिकडे असं एक ओपन ग्राउंड असतं आणि त्या ओपन ग्राउंडमध्ये तो जातो आणि स्क्रीन ब्लॅकआउट होते. म्हणजे असं असतं की त्याचंही शेवटी काही होत नाही. समजलं मला. म्हणजे त्याचा तो घेऊन तो गद्दारी करतो डॉक्टर आणि त्याचाही शेवटी निकाल लावतो. आणि असं करून ती आणि ही पूर्ण मूवी कम्प्लीट झाल्यानंतर तुमच्या समोर एक कोड येतो. तू मूवी बघितलीस की तुला कळेल. मूवी संपली ना मी आता नाही पण तू पूर्ण बघितलीस ना का तुला एक त्या स्क्रीनवरती अशी एक कोड येईल. तो कोड जर तू गुगलवर पंच केलास ना तर तुला त्याची पूर्ण हिस्ट्री गुगल स्वतः सांगतं. त्या हॉटेल हॉस्पिटलचे फॅक्ट्स वरती बेस्ड जे गुगलने स्वतः. तू हे बघशील ना US ला वगैरे असे खूप वेडे लोक आहेत तिथेचे. असं काही ना काहीतरी करत असतात. ते करायला काहीच कळत खूप लोक असे कॅनिबलिझम वगैरे करत असतात. एक मला आठवते की एक World War II वेळीचा एक फेमस इन्सिडेंट आहे. तर तिथे एक आहे ना डॉक्टर होता आणि तो म्हणजे बेसिकली आता मला प्रॉपर देश माहिती नाही काय नाही पण World War II अराउंड होता. तर तो काय करायचा की जे सोल्जर्स जे समोरचे कंट्री मधून आलेले असायचे ज्या लोकांना ह्यांनी कॅप्चर केलेलं असायचं त्यांच्यावर एक्सपेरिमेंट करायचा. तर तो खूप मुलांना असे 2 लहान मुलांना तो एकत्र करायचा. खूप लोकांची बॉडी कापून त्यांना तो शिवायचा आणि तो बघायचा की हे जगतायत की नाही. आणि म्हणजे तो खूप क्रेझी आहे. म्हणजे ते आपण कधी घेऊ स्टोरी पण ते असं काहीतरी होतं. पण त्यासाठी पूर्ण फॅक्ट्स वगैरे स्टडी करायला लागेल. तर म्हणून मी एकदम बोलत नाहीये. चालेल. पण तू मला एक चेअरची पण गोष्ट सांगत होतीस की चेअरची पण तशीच स्टोरी आहे. एक हॉन्टेड चेअर होती. आय गेस ही न्यूयॉर्क मधली स्टोरी आहे. एक बेवडा माणूस होता त्यांनी त्याच्या सासऱ्याचा खून केला होता फॉर प्रॉपर्टी. ओके. आणि तो तसाच होता. म्हणजे त्यांनी तो पैसे घ्यायचे. म्हणजे आपली बेसिक स्टोरी असते ना नवरा बायकोची. बेवडा नवरा मला मारतो आणि तो माझ्याकडनं पैसे ओरबडतो आणि जातो आणि दारू पिऊन येतो. सेम स्टोरी होती ऑलमोस्ट. आणि ती स्टोरी पण त्यांनी काय केलं त्याच्या मुलीच्या म्हणजे ज्या सासऱ्यांनी जी मुलीला जे पाठवलं होतं लग्न करून पाठवलं होतं तो नवरा बेवडा निघाला, मारकुटा निघाला, अब्युझिव्ह मॅरेज होतं ते. तर त्यांनी काय केलं मुलीला घेतलं परत आणि मुलीला घेऊन त्यांनी तिच्याबरोबर राहायला लागला. तिचे बाबा आणि तिची मुलगी राहायला लागला. आता कसं होतं की त्या नवऱ्याला ती सासऱ्याची सगळी प्रॉपर्टी हवी होती म्हणून त्यांनी काय केलं त्याचाच खून करून टाकला. आणि त्याचा इतका घाणेरडा त्यांनी खून केला होता आणि त्याच्यावरती इतके चार्जेस लावले गेले तर त्याला फाशीची शिक्षा झाली. आता फाशीची शिक्षा होण्याच्या आधी प्रत्येकाला एक लास्ट विश मागितली जाते. तर त्यांनी असं सांगितलं होतं की माझी अशी एक इच्छा आहे की माझं असं एक बोलतो ना मागणं आहे की तुम्ही एक लक्झरियस असं एक रेस्टॉरंट आहे मला तिकडे जायचं आहे आणि मला तिथे जेवायचं आहे. तर हे आता जाऊ दे ना यार एखादा बेवडा काय मागेल म्हणून दारू प्यायचं आहे. तर त्याला त्याची ती विश पूर्ण केली जाते. म्हणतो जातो त्या हॉटेलमध्ये सगळे हे असतात पोलीस वगैरे फूड सुरक्षा असते. लोकांना भीती असते की हा पळून वगैरे जाईल कारण का फाशीची शिक्षा झाल्यानंतर ते एखादा घाबरेलच ना माणूस. तर तो जेवतो वगैरे. ही वॉज व्हेरी काम म्हणजे तो सायकोच होता बेसिकली. आणि त्यांनी ज्या खुर्चीवर जो बसला त्याला ती खुर्ची इतकी आवडली ना का तो त्या खुर्चीत बसून जेवला वगैरे आणि खुर्चीवरून उठला आणि त्याने सगळ्यांसमोर एक ऐलान केलं की मे सडन डेथ कम टू द पर्सन हू सिट्स ऑन दिस चेअर. की जो कोणी माणूस या चेअरवर बसेल आणि जो कोणी म्हणजे कोणीही बसला जेवायला बसला काहीही बसला या चेअरवर कोणी नाही बसायचं. मला आवडली चेअर आणि ही जर चेअर ह्याच्यावर कोणी बसलं तर त्याला तात्काळ मी मृत्यू देणार बिकॉज मी तर मारणार आहे आता. सो आय विल बी फ्री. त्यांनी श्राप दिला त्या खुर्चीला. त्यांनी कर्ज केलं त्या म्हणजे त्यांनी श्रापच दिला त्याला. आणि असं आहे ना की म्हणजे सांगू ना त्याला त्याची ती काय कर्म म्हणणार दैव म्हणणार आय डोंट नो पण त्याची ती विश पूर्ण झाली. ती विश फक्त पोलिसांनीच कंप्लीट नाही केली त्याच्या जेवणाची देवानी पण त्याची ही विश पूर्ण केली. त्याचा कर्ज तो लागला
त्या खुर्चीला लागला. आणि नंतर काय झालं की एक आमच्याकडे एक कैदी आला, जेवून गेला. आमच्या त्याची लास्ट ट्विस्ट त्याची ही होती म्हणून हॉटेल्सच्या रेटिंग्स पण खूप वाढल्या. असं काय आहे त्या हॉटेलमध्ये, लोक यायला लागली, लोक जेवायला लागली. आणि काय व्हायला लागलं ना की त्या चेअरवरती जो कोणी बसायचा त्यांना असं कळायचं की उसकी मौत हो गई. 2 जण आली, 3 जण आली. असाच एक हे होता त्यावेळेला. वर्ल्ड वॉर सुरू होतं. आता तुम्हाला म्हणालास ना वर्ल्ड वॉरचं, म्हणून मी म्हणते तुला. तर वर्ल्ड वॉरच्या वेळेला पण 2 सोल्जर्स तिकडे जेवायला आले होते. आणि तिथे 2 सोल्जर्स येऊन ते जेवले त्या ह्याच्यावरती. म्हणजे एक कुठला तरी एक सोल्जर येऊन जेवला आणि नंतर कळलं की तो सोल्जर पण त्या युद्धात गेला, शहीद झाला. मग त्यांना ती पण गोष्ट त्या हॉटेलवाल्यांनी बरोबर मोकापरस्ती बोलतो ना, मोकापरस्ती म्हणतो आपण, त्यांनी ती फेम म्हणून यूज केलं. त्यांनी ती पण फ्रेम केली त्याच्या हॉटेलमध्ये की देखो कर्स चेअर वगैरे वगैरे. मग त्याला असे बॅरियर्स वगैरे लावले गेले वगैरे. पण कसं व्हायला लागलं ना की त्या चेअरवरती तरी पण लोक बसायची हिंमत करायची, काही लोक बसायची पण. आणि जी लोक बसली ती लोक मेली. बापरे. मग आता या गोष्टी एवढ्या वाढायला लागल्या ना की त्याचा जो फेम आहे तो डिफेम व्हायला लागला. लोकांनी तिकडे जायचं बंद केलं म्हणण्यापेक्षा तुम्ही जर ही चेअर एवढी कर्स्ड आहे तर तुम्ही का ठेवली, मग तुम्हाला एवढं घाणेरडं फेम हवंय का, असं त्या हॉटेलवरती प्रश्न उठायला लागले. मग त्याने काय केलं की ती चेअर होती ती एका ह्याच्यावरती दिली, न्यूयॉर्कच्या म्युझियमला भेट दिली आणि डोनेट केली आणि सांगितलं की ही कर्स्ड आहे, इथे कोणाला बसवून देऊ नका. बिकॉज आमच्याकडे असे झालेले आहेत की ते बसलेत आणि त्यांचं मौत हो गई उनकी. तर परत असं वाटलं तरी त्यांनी ती गोष्ट लाईटली घेतली आणि तिथे लोक बसायचे आणि तिथे पण ते एक मरणाचं सायकलचं ते सुरू व्हायला लागलं. आणि गोष्टी एवढ्या वाढायला लागल्या ना की नंतर असं झालं होतं की चेअरकडे कोणी बघायचं तरी त्याचं काही ना काहीतरी वाईट व्हायचं. म्हणून त्यांनी काय केलं, चेअर बेसिकली खाली असते ना, खाली त्यांनी एकदम वर सिलिंगला लावून ठेवली, म्हणजे तिथे कोणी बसूच नाही. म्हणजे अगदी तिथे कोणी कबूतर पण येऊन बसू नये अशा ठिकाणी त्यांनी ती अशी वर लावून ठेवली. आणि तुम्ही एक हॉन्टेड चेअर बघाल ना तर तुम्हाला ती भिंतीला अशी लटकलेली चेअर दिसेल. ती तशीच असते, फोटो सापडतात, आहेत फोटो. अशी ती एक चेअर होती. तर एवढ्या म्हणजे एखाद्याची इच्छा किती स्ट्रॉंग असते यार. म्हणजे आधी मरणाच्या आधी इच्छा वगैरे कम्प्लीट करून घ्या, नंतर प्रॉब्लेम नको आपल्याला. नंतर कळतंय दुसऱ्या कुठं ते पॉडकास्टला आपली स्टोरी येते. सो झाला तो एक प्रकार. खतरनाक आहे यार हे जे. पण तिथे तू बघशील तर तिथे असे म्युझियम्स आहेत जिथे त्या लोकांनी ठेवले आहेत. म्हणजे खूप म्युझियम्स आहेत. आपल्याकडे असा म्युझियम बनवला तर सगळ्यात पहिले त्याचा कोण फायदा घेईल तर आपल्याला चांगलंच माहिती. कोणी फायदा घेईल, जसे युट्यूबर्स असतील, काय होईल काय नाही, पॉलिटिशियन्स सगळे लगेच त्याचा फायदा घेणार. सगळे त्याचं खूप हाईप्ड तर ती गोष्ट असेलच, पण त्याच्या व्यतिरिक्त ना त्याला खूप सारे त्याच्यावरती टीका होईल, काय काय होईल. मग त्यापेक्षा पण तिथे या गोष्टी एन्जॉय पण केल्या जातात. म्हणजे ते हॅलोवीन झालं, हे झालं, गोष्ट घरी तिथे खूप एन्जॉय करतात आणि ती खूप स्पोर्टिंगली घेतात. अच्छा हे तो हे जाऊ नका एन्जॉय करतात. मूवीज झालं किंवा म्युझियम झाले किंवा खूप गेम्स वगैरेही ठेवतात ते लोक. आपल्या इकडे ते खूप टॅबू म्हणून त्या गोष्टी. आता आपल्याकडे जे कुलधारा झालं किंवा कुलधारा विलेज झालं किंवा ते कुठलं भांगर फोर्ट झालं, तर गव्हर्नमेंटने रिस्ट्रिक्टेड केलेलं आहे ते. 7 नंतर नाही जायचं कोणी पण. असं नाही आहे उधर तुम काही बेबी जाओ, कोलिंगवूडच गेलेले आहेत तिथे. पण काहीतरी रिझन असेल मे बी म्हणून त्यांनी ते केलं असेल आफ्टर 7. येस. ह्याच्यानंतर जर तुम्हाला मी तुला सांगितलेलं का माझ्याकडे थोडा जॅपनीज स्टोरी जास्त आहेत, तर जॅपनीजची जर तू मला स्टोरी म्हटलीस ना तर माझ्याकडे 2 स्टोरीज आहेत त्या मला माझ्या पर्सनल फेवरेट आहेत. आणि म्हणजे ती किसिरागी स्टेशन आणि दुसरी लास्ट बस टू द फ्रॅग्रंट हिल्स नावाची. त्यातली मी लास्ट बस टू द फ्रॅग्रंट हिल्स वाली स्टोरी पहिले घेते. त्याच्यामध्ये असं आहे ना की 1955ची ही स्टोरी आहे. त्यावेळेला बसच्या फ्रिक्वेन्सीज जशा आत्ता आहेत, इलेक्ट्रिक झाली, आपल्याकडे KDMC, TMT ना, MDMT वगैरे अशा ज्या होतात तसं त्यावेळेला तसं नसायचं, एकच असायची, जेमे तेमे यायची. तशी ती एक बस होती 375 बस नंबर. ती आय गेस लास्ट बस होती दिवसभरातली पूर्ण. आणि 14 नोव्हेंबर 1955ला
पावसाचे दिवस होते, खूप पाऊस पडत होता, खूप म्हणजे जरा जास्तच. आणि त्यावेळेला कुठला बरं काय नावं पण काय खतरनाक असतात यांची, फुजी चँग. फुजी चँग नावाचे एक मुलगा होता, त्याला फ्रॅग्रंट हिल्सला जायचं होतं. तो ट्रेकर होता बेसिकली, आणि त्याला तिकडे जायचं होतं. तर त्या फ्रॅग्रंट हिल्सच्या तिकडे ती बस जी जाणार होती तिकडे तसेही पॅसेंजर्स कमी जायचे, म्हणून तिकडे फ्रिक्वेन्सीज पण बऱ्यापैकी कमी. आणि शेवटची रात्रीची 375 वाली जी बस नंबर होती ती तिथे येणार होती. आता हा जरा 15 मिनिटं आधीच तिथे जाऊन बसला होता, कडाक्याचा पाऊस पडत होता. आणि त्याच वेळेला त्याच्याबरोबर एक म्हातारा माणूस येतो त्याच बस स्टॉपवरती 375 बस पकडायला. आणि बऱ्याच वेळ कोणीच येत नव्हतं, आणि त्यांना असं वाटलं की बस तो पुरी खाली रहेगी, तो थोडा अच्छा लगेगा. तर बस येते नंतर, थोडी लेटच झालेली असते बस. बसमध्ये एक बसचा ड्रायव्हर आणि एक कंडक्टर असतो. आता ही पण स्टोरी लोक म्हणतात खरी आहे आणि काही लोक म्हणतात की फिक्शनल आहे. बरं. तर ही सेम आपली बसमध्ये चढतात फुजी चँग आणि तो ओल्ड माणूस. आता कसं आहे की पूर्ण बस खाली असल्यानंतर कोणी इथे जाऊन बसतं, कोण तिथे, असं वेगवेगळ्या ठिकाणी बसतात. तिकीट सगळे काढून बऱ्यापैकी बस चाललेली असते. छान गार वारा सुटलेला असतो, पाऊस पडत असतो. तर त्या गार ह्याच्यामध्ये ना फुजी चँगला आणि ओल्ड माणसाला, तो जो असतो म्हातारा माणूस, त्यांना झोप लागते छानपैकी. त्यांना बघून त्या कंडक्टरला पण थोडी झोप यायला लागते. त्याला असं वाटतं की आपण झोपलो तर ड्रायव्हरला पण झोप येईल, आणि रूटमध्ये काय उलटं पुलटं झालं तर मग परत तो एक वेगळा वाट नको लागायला. म्हणून तो काय म्हणतो की झोपू नको, ड्रायव्हरला सांगतो, मी तुला एक गोष्ट सांगतो म्हणजे तुला झोप नाही लागणार, म्हणजे आपल्याला आपली जो सफर आहे आपला तो खूप चांगला होईल. तर तो म्हणतो की चल ठीक आहे, स्टोरी सांगतोयस ना, सांग चल. तर स्टोरी सांगायला घेतो. तर स्टोरी अशी असते की एक राजा असतो, त्याची आटपाट नगर असतं, त्याचा एक राजा असतो, त्या राजाची प्रजा असते. राजा खूप चांगला असतो बऱ्यापैकी, आणि तिथली लोक म्हणजे आपण म्हणतो ना यथा राजा तथा प्रजा, तशी ती असते. म्हणजे लोकही चांगले असतात, पण लोकांना एक बोलतो ना एक असं एक कॉम्प्लेक्स असतो. त्यांची इकडून तिकडूनच्या राज्याची झालेली जी कौतुक असते ना, त्याचा प्रजेला पण माज असतो. बरोबर. म्हणून त्यांचं असं असतं ना की आम्ही दमदार, आमची लोक पण दमदार. मग एखादा छोटा असेल, कास्टनी छोटा असेल, किंवा जर एखादा दिसायला वगैरे लुक्समध्ये चांगला नसेल तर त्याला खूप बुली वगैरे केलं जायचं. तसाच एक माणूस होता त्यांच्या इथला, आणि तो माणूस तसा तो खूप काइंड होता, खूप चांगला होता. त्याला पण त्याच्या राजाचा अभिमान होता, त्याला पण अभिमान होता त्याच्या प्रजेचा, त्याच्या प्रजेमध्ये जे प्रॉस्पेरिटी वेल्थ वगैरे आहे त्याला अभिमान होता. पण लोकांना मान्य नव्हतं त्याचा त्या राज्यात राहणं, का तर तो घाणेरडा होता दिसायला. तो एक लोक म्हणजे तो लोकांनी त्याकडे बघितलं का त्याची किळस यायची लोकांना. पण तो मनाचा फार चांगला होता. लहान लहान मुलं त्याच्या आजूबाजूला पण नाही फिरकायचे, इतका म्हणायचे की तो घाणेरडा होता दिसायला. तर काय व्हायचं ना की एक सहन करण्याची लेवल असते, जोपर्यंत सहन होते तोपर्यंत माणूस सहन करतो, पण नंतर ती सहनशक्तीच्या ना एकदम त्याच्या पलीकडे गेले होत्या सगळ्या गोष्टी. त्याला असं वाटायला लागलं की यार का मला एवढं लोक बोलतात, मी एवढा वाईट आहे का की माझ्याबद्दल लोकांना एवढी आपुलकी दरवेळेला सगळ्या गोष्टी लुक्सनीच का जज होत आहेत, असं त्याला एक त्याच्या मनात कुठेतरी ती गोष्ट दडलेली असते. तो काय विचार करतो की मी भांडून कोणाशी भांडू आणि किती भांडू. मग तो काय विचार करतो की मी शिक्षण घेतो, मी सगळ्या गोष्टींचं मी शिक्षण घेईन आणि मी इतकं छान शिकून दाखवेन ना सगळ्यांना की लोकांना माझ्या शिक्षणावरती अभिमान वाटेल आणि लोक माझ्या शिक्षणावर मला जज करतील, माझ्या लुक्सवर मला जज नाही करणार. म्हणून तो सगळं शिकतो. तो एक छोट्या जातीचा असून सुद्धा तो आर्चरी शिकतो, तो वेगवेगळे स्पोर्ट्स शिकतो, तो वेगवेगळ्या विद्या ज्या असतात म्हणजे पुस्तकं, ऑथर म्हणजे लिखाण, त्याचं वाचन वगैरे, तो खूप शिक्षित होतो बऱ्यापैकी. म्हणजे तो हायली एज्युकेटेड होतो. म्हणजे त्याच्या एवढं त्या अख्ख्या प्रजाच काय तर राजा पण एवढा शिकलेला नसतो जेवढा तो शिकलेला असतो. त्यांनी एकाच जन्मी 7 जन्माचं सगळं शिक्षण घेतलेलं असतं, इतका तो हे.
आणि लोकांना म्हणजे काही अंशी जी लोक असतात त्यांना त्याचा मान वाटायला लागतो. आणि मला असं वाटतं की चला आता आपली परिस्थिती सुधारली, म्हणजे लोक जे आधी जे ताणे देत होते ते तरी आता नाही ठेवत आहेत असं त्याला कुठेतरी वाटतं. तो काय विचार करतो की चला आता आपलं बऱ्यापैकी सॉल्व्ह झालं. तर त्याचं काही जे हितचिंतक असतात जे त्याच्या शिक्षणाने प्रभावित झालेले असतात ते काय म्हणतात की यार तू एवढा जर टॅलेंटेड आहेस तर तुझी दखल राजाने घेतली पाहिजे. तर आपण राजाला जाऊन सांगूया की आमच्याकडे असा एक टॅलेंटेड माणूस आहे, तुम्ही त्याची परीक्षा घ्या आणि त्याला बोलतो ना तुम्ही त्याचा इनाम द्या, त्याला असं गिफ्ट बक्षीस द्या त्याचं, जर असं सांगितलं जातं. तर राजा म्हणतो की अरे वा माझ्या प्रजेमध्ये अजून एक कोणतरी चांगला माणूस आहे, बोलवा त्याला बोलवा असं त्याला सांगतात. त्याच्यासाठी एक वेगळा असं एक सेटअप उभारला जातो, खूप असं एक इव्हेंट होत होतो. त्याच्यामध्ये त्याची सगळी शिक्षा, त्याची एक्झाम घेतली जाते, त्याची आर्चरी टेस्ट केली जाते, त्याची लिखाण, त्याचं वाचन, त्याचं काव्य करण्याची त्याची जी क्षमता असते ते सगळं चेक केलं जातं. आणि हे सगळं त्याला सांगण्याच्या आधी त्याला सांगितलं गेलेलं असतं की जर तुला चांगलं जमलं, तू सगळ्यांमध्ये पारंगत आहेस ह्याचा आम्हाला प्रूफ मिळाला तर आम्ही तुला एक असं एक बोलतो ना आता जसं गायनामध्ये जो चांगला त्याला राजगायक म्हणतात, बरोबर, एक पदवी देऊ आपण तुला, करेक्ट, पदवी देऊ आपण तुला, आणि तुला वेतन येईल म्हणजे सॅलरी येईल तुला तुझं पक्कं घर असेल आणि तुझा एक मान असेल जो राजाच्या दिला जाईल असं त्याचं ठरवलेलं असतं. आणि तो त्याला पात्र असतो, त्याचं सगळं करतात, तो सगळ्या टेस्ट पास करतो, खूप त्याची वाहवा होते. आणि हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळेला तो राजासमोर येतो आणि राजाला सांगतो की महाराज मी सगळं केलेलं आहे आणि आय एम द वन की ज्याला कोणीच काही नाही करू शकत, अगदी मी तुम्हाला पण बीट केलंय, सॉरी टू से बट मी केलंय बीट तुम्हाला. राजा बोलतो हा बाई हे तो तू तो बेस्टी आहे असं त्याला सांगतो. आणि तो म्हणतो की ठीक आहे, जर तुम्ही म्हणताय की मी बेस्ट आहे तर मला माझी पदवी, माझं पक्कं घर आणि माझे पैसे मला द्या, माझं बक्षीस मला द्या. तो बोलतो कसलं बक्षीस, कसलं घर, कसली पदवी, तोंड बघितलंस तुझं असं त्याला बोलतो. परत त्याच पॉइंटवर त्याला जज केलं जातं. तर तो बोलतो यार मी एवढं केलं, मग तुम्ही लोकांनी जर मला हेच करायचं होतं तर तुम्ही मला का बोलवलं तुमच्या प्रजेसमोर, तुम्ही मला का बोली केलं, काय गरज काय, मी बरा होतो ना माझ्या जागी, तुम्ही मला त्रास दिलात. आणि तो या मुमेंटला त्याचा खूपच इगो म्हणण्यापेक्षा तो खूप दुःखी होतो. तो बोलतो आवी बस हो गया यार, अभी मला काहीच नाही करायचं आता, आणि तो जीव देतो. पण तो जीव देताना सांगतो की मी इथे या प्रजेला परत कधीही मी शांत नाही होऊ देणार, मी त्रासच देणार प्रत्येकाला, असं तो ठरवतो, मनोमन ठरवतो आणि तो जीव देतो. नंतर त्याची बॉडीचं जे काही देह संस्कार वगैरे जे काय असतात ते त्यांच्या पद्धतीत करतात, ते पण करायला प्रजा पुढे येत नसते बिकॉज ऑफ हिज लुक्स. आणि हे केल्यानंतर असं म्हणतात की त्याचा ब्रह्मराक्षस झालं, म्हणजे आपल्या भाषेत आपण त्याला ब्रह्मराक्षस म्हणतो, त्याच्यामध्ये तिकडे त्याला काहीतरी पॉवरफुल एंटिटी तो झालं. आणि त्याला डिमन पण आपण म्हणतो, त्यांच्या भाषेत त्याला ते डिमन म्हणतात, शैतान म्हणतात त्याला, की जो बघतो एखाद्याची कर्म कशी आहेत आणि त्याप्रमाणे त्यांना फळ देतो आणि त्याची नजर सगळ्यांवर आहे असं तो म्हणतो. कंडक्टर बस ती स्टोरी सांगितली जाते ना बेसिकली, तर ती असं सांगतो की तुझ्यावर पण नजर आहे, माझ्यावर पण नजर आहे त्याची, त्या ब्रह्मराक्षसाला सगळ्यांना तो बघतोय. आणि जर त्याला कळलं की कोण काय चुकलं तर तो त्याला दंडित करणार, तो त्यांना पनिशमेंट देणार. असं हे सांगता सांगता त्याची पण झोप पूर्ण उडते, मस्तपैकी एक चाललेला असतो सफर वगैरे. आणि त्यांची थट्टा मस्करी पण चालू असते त्या ह्याच्यावरती की तो घाणच असेल तर काय करणार, हे ते किती वेळ बघत राहणार, असं काही त्यांची मजा चालू असते. आणि एका बस स्टॉपच्या वेळेला दोन माणसं चढतात, पुरुष लोक चढतात, आणि त्यांचा जो पेहराव असतो ना तो एकदम असा राजे महाराजा स्टाईलचा असतो एकदम. तर त्यावेळेला ते बोलतात की अरे हे दोन कोण माणसं आहेत, असं कंडक्टर, ड्रायव्हर, इनफॅक्ट ते चौघं म्हणजे तो आपला फुजी चंग असेल किंवा तो ओल्ड मॅन असेल, सगळे त्याला जज करतात की आणि एवढ्या प्रगत ह्याच्यामध्ये अगदी राजे महाराजांचे जे एडी बीडीच्या वेळेचे अगदी कपडे घालायची काय गरज आहे, साधे कपडे घालून घे ना भाई.
तर ते येतात आणि त्यांचं पहिलंच स्ट्रेंज बिहेवियर काय असतं ना, की ते येतात असं तलवार बिलवार घेऊन आणि लावून लास्टच्या सीटला जाऊन बसतात मधोमध बरोबर. आणि ते पण थोडं स्ट्रेंज असतं की भाई पूरी बस खाली है, उसके बाद भी तुमको लास्ट बेंच पे क्यों बैठना है. तर तो बोलतो की चलो आता जाऊ दे, बसला तर बसला. तर बसल्यानंतर बऱ्याच वेळ ते बघतात आणि ओल्ड मॅन आता तो जो म्हातारा माणूस असतो तो पटकन उठतो आणि फुजीचांगच्या बाजूला येऊन बसतो. आणि तेव्हा तो फुजीचांगला पण असं वाटतं की हा का माणूस येऊन बसला इकडे. त्याला थोडंसं असं वाटतं की अरे माझी थोडी प्रायव्हसी डिस्टर्ब होते. मग तो तरी पण तो म्हणतो की जाऊ दे चल ठीक आहे, झालं असेल काहीतरी. पण तो पण आपली त्याची गाणी ऐकतोय वगैरे वगैरे. आणि एवढ्यात काय होतं काय माहित नाही, पण ओल्ड मॅन ओरडायला लागतो अचानक. आणि तो फुजीचांकडे पॉइंट आउट करून सांगत असतो की हा मला त्रास देतोय माणूस, प्लीज ह्याला जरा दुसरीकडे जाऊन बसायला सांगा. फुजीचांग या मुवमेंटला खूप भडकतो. तो बोलतो की मी का उठू, माझी जागा आहे, तुम्ही जाऊन दुसरीकडे जाऊन बसा, तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही पहिले येऊन माझ्या जागेवर बसलात, माझी जागा हीच आहे. तो बोलतो तोंड चालवायचं नाही माझ्या पुढे, जाऊन दुसरीकडे जाऊन बस. या मुवमेंटला त्यांच्यामध्ये थोडीशी मुठभेड होते, खूप भांडतात वगैरे ते दोघं. आणि भांडता ओल्ड मॅन त्याचा एक लगावतो कानाखाली, त्याचा वाजवतो. आणि तो बोलतो की काय प्रॉब्लेम आहे यार या माणसाचा, का मला हा माणूस ओरडतोय, मला बोलतोय, उगाच बोलतोय. आणि तर तो बोलतो की हा माणूस फुजीचांग मला आवडलेला नाही, मी ह्याला पोलीस स्टेशनला घेऊन येणार आहे. आणि बरोबर फ्रॅग्रंट हिल्सच्या पायथ्याशी तो गाडी थांबवतो आणि सांगतो की खाली उतर, चल माझ्याबरोबर, आपण पोलीस स्टेशनला जायचं, तेच तुला सांगतील की तुझं काय चुकलंय ते. फुजीचांग बोलतो की भाई तुमको तो टाइम वेस्ट ही करना है की चलो चलते. आणि इथे कोणी पोलीस स्टेशन नाहीये, पण तुमच्या समाधानासाठी आपण या अबॅन्डन्ड स्टेशनला उतरूया. बोलतो हा उतरूया चला. आणि त्याने उतरला. आणि कंडक्टर पण लास्टला बोलला की अहो नका उतरू, फ्रॅग्रंट हिल्स अभी पहुंचेंगे फ्रॅग्रंट हिल्स पे, चुपचाप बैठ जाओ, सफर तय कर लो. ओल्ड मॅन काय ऐकण्याच्या मूडमध्ये नसतो. तो बोलतो नाही मला उतरायचंच आहे. आणि तो उतरतोच त्याला घेऊन. आणि उतरल्यानंतर तो बोलतो की क्या अंकल क्या प्रॉब्लेम आहे आपकी, तुमचा प्रॉब्लेम काय आहे, मी जाणार होतो, मी काय केलं पण नाही तुम्हाला, आणि तुम्हाला काय म्हणजे काय आकडी बिकडी येते का तुम्हाला काका. तर तो बोलतो की आकडी वगैरे काय नाही. मला बोलतो जी माणसं जी गेली 2 आतमध्ये, जे लास्ट बेंचला जाऊन बसले, त्यांच्याकडे नोटीस केलंस का. तो बोलतो आता त्यांनी पण काय तुम्हाला काय चिमटी वगैरे काढली का, का तुम्हाला त्यांचा पण प्रॉब्लेम आहे. तो बोलतो नाही, ते बघितलेच का ते थोडे वियर्ड वाटत होते. बोलते असतील प्ले करून आले असतील, एखादा त्यांचा ड्रामा वगैरे असेल म्हणून असतील. नाही, त्यांचे खाली पायच नव्हते. तो बोलतो प्लीज, बोलते काका प्लीज, बोलते असं नाही. बोलते मी इथून येऊन गेलोय, बोलते मला माहिती आहे, बोलते ती 2 माणसं कोण आहेत, त्या 2 माणसांचं काय हिस्ट्री आहे ही मला माहिती आहे. ती स्टोरीमध्ये पूर्ण मिस्टिरियसच दाखवली गेली आहे, पण तो बोलतात की ही स्टोरी मला माहिती आहे. सो आता रात्र इथेच कुठेतरी काढ, आपण सकाळी पाहिजे तर तुला फ्रॅग्रंट हिल्सवर तू जा, आज रात्री नको जाऊ. मग तुला असं वाटतं की बाबा एवढा अनुभवी माणूस बोलतोय तर आपण त्याचा ऐकूया, म्हणून तो नाही जात कुठेच. सकाळी तर दोघंही कुठेतरी राहतात, सकाळी निघतात, एका टपरीवरती जातात आणि तिथे कुठेतरी टी स्टॉल असतो, टपरी नाही टी स्टॉल असतो कुठेतरी लांब, तिकडे ते चहा पितात. आणि तिथे ना रेडिओ चालू असतो. त्या रेडिओ चालू असताना त्यांना कसं कळतं की 375 बस जी काल रात्री निघाली होती ती खाईत पडून त्याचा ॲक्सिडेंट झालाय. आणि ती दोन्हीही माणसं, कंडक्टर आणि बस गेली. आणि मेन गोष्ट काय की त्या बसमध्ये सिर्फ 2 आदमी लोक मिळाले, म्हणजे बस आणि कंडक्टर. बस फुल खाली होती. बस खाली का होती त्याचं मिस्ट्री, ही अशी त्यांना टॅगलाईन ऐकायला येते. ओके. आणि इथेच ती पूर्ण लास्ट बस टू द फ्रॅग्रंट हिल स्टोरी संपते. लोक म्हणतात की ही पण स्टोरी थोडी मिस्टिरियस आहे. मूवी नाहीये, ही गोष्ट आहे. म्हणजे ही मी ऐकली आहे. ओके. आणि ही मला अशी गोष्ट कळली. आणि मला आठवते श्रुती की तू हे पण बोललेलीस की तुझ्याकडे गौरव करून एक इन्व्हेस्टिगेटर, तोच आहे गौरव तिवारी, गौरव तिवारी. हा ते काय होतं, कारण ते मी बघितलेलं की बरेच आता आर्टिकल्स आणि न्यूज युट्यूब चॅनल्स मध्ये पण बघतोय की तो एक इन्व्हेस्टिगेटर होता, तो अचानक एक दिवस गायब झाला किंवा त्याचा मृत्यू झाला. तर ते जरा सांग ना काय होतं. कसं आहे की आता कसं आहे की लोकांना आता बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या. जसं एड वॉरेन आणि लॉरेन वॉरेन हे पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर्स होते,
असं तसं. तसाच एक इंडियामध्ये सुद्धा पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर होता. तो लोकांना काय वाटतं की झाडफूक करणारे बाबा असतात ते आणि ते भूत काढून जातात, असं नाहीये. लांब राहायचं वगैरे, पण असं नाहीये. एक पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेटर होता. MTV बीट्स माहिती, MTV नावाचं एक चॅनल होतं बीट्सवर, त्याच्यावरती गाडीचं चॅनल लागायचं. हा, तिकडे एक शो यायचा रात्रीचा. मी तो कधी शो पाहिला नाहीये, पण मी असं ऐकलंय की तिकडे गौरव तिवारी फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस झाला होता लोकांबरोबर त्या या फील्ड थ्रू. ओके. तो एक आय गेस पायलट होता. त्याचा चांगला जॉब चालू होता. ते जॉब करत असताना त्याला अशा बऱ्याचशा पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन्स म्हणजे त्याला अशा ऍक्टिव्हिटीज त्यांनी एक्सपिरियन्स केल्या. आता कसं होतं की बेसिकली जो साधा माणूस असतो तो घाबरतो. तो बोलतो की अरे बापरे, म्हणजे मला माझ्याबरोबर हे असं फील झालं, मी नाही करत बाबा, नको, असं आपण म्हणतो. पण त्याचं कसं होतं ना की त्याला जाणून घ्यायचं होतं की एक्झॅक्टली त्याचा प्रॉब्लेम काय, म्हणजे हे का होतंय, ही माझीच मेंटल कंडिशन आहे, त्याच्या मागचं रिझन काय, राज काय, ही माझीच मेंटल कंडिशन. तो स्वतः वेळा झालाय की त्याच्यावरती खूप सारं स्ट्रेस्ड आहे तो, म्हणून त्याला असे पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज तो एक्सपिरियन्स करतोय की खरंच असं काहीतरी आहे जे बियॉन्ड एक्सप्लेनेशन आहे. मग ते बियॉन्ड काय, मग मी काहीतरी त्याला एक्सप्लेन केलं पाहिजे असं तो विचार करतो. म्हणून ती नोकरी सोडतो आणि तो याच कामाला लागतो. ओके. आणि त्यांनी आय गेस त्याच्या खूप साऱ्या इन्व्हेस्टिगेशन्स, त्याच्या स्टडीज नंतर त्यांनी असं ठरवलं की तो एक इंडियन पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन, आय गेस त्याला काय बरं, नॅशनल पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन असं म्हणतात, त्याला काहीतरी त्याचं नाव आहे, आय डोंट नो रिअली. पण कसं आहे ना की त्यांनी ती त्याची पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशनची प्रॉपर एक टीम उभी केली. आणि नॉट लाईक अदर युट्यूबर्स किंवा अदर लाईक जे असतात जे फक्त TRP वगैरे वाढवण्यासाठी करतात, तसं नव्हतं. त्यांनी खरोखरी ती एक टीम हे केली होती. त्यांनी तशा गोष्टी हे केल्या होत्या, मांडल्या होत्या. त्यांनी जशा गोष्टी, जे मशीन्स वगैरे असतात, जसं EVM मशीन झालं, कॅमेरा झाला, हाय लिसनिंग पॉवर असला, जसं कुठला माईक असला, त्याच्या बारीक बारीक गोष्टी पण बरोबर कॅच करतील, कॅप्चर करतील वगैरे. ओके. तसं त्यांनी गोष्टी शोधून काढल्या होत्या. आणि तो सांगायचा की आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या सोल्स आहेत, खूप साऱ्या आत्मे आहेत की ते तुम्हाला काही तुम्हाला स्वतःचा प्रेझेन्स जाणवतात, म्हणजे त्यांची अशी इच्छा असते की ह्यांना कळावं की मी आहे, आणि काही तसं नाही करत. ते नुसते असतात, त्यांचं ते काम असतं, ते फिरत असतात इकडे तिकडे. काही खूप चांगले असतात, काही खूप वाईट असतात. असे प्रत्येकाचे वेगवेगळे असे कॅरेक्टर्स आहेत. म्हणजे तो एक्सप्लेन करायचा, तो सगळं सांगायचा. असं नाही की फक्त या असं अबॅन्डन्ड प्लेसेसना व्हिजिट केली आणि सांगितलं, नाही, तो एक्सप्लेन करायचा, तो रिझन सांगायचा. तुम्ही फेक गोष्टींवरती विश्वास ठेवू नका, तुम्ही जे खरं आहे त्याच्यावरती विश्वास ठेवा, त्याची त्याचा हट्ट असायचा नेहमीच. तर तो म्हणतो की कसं असतं, त्याच्या त्यांनी पॉडकास्टमध्ये, इंटरव्ह्यूजमध्ये त्यांनी अशा बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या होत्या लोकांना की तुम्ही कशावर विश्वास ठेवा. काला जादूवरती जरी तुम्हाला विश्वास नसला तरी तुम्हाला त्याच्यावरती त्याला सिरियसली घेतलं पाहिजे, बिकॉज काही लोक तुमच्या वाईटासाठी ते करत असतात. बरं, असं तो सांगत असतो. त्यांनी त्याच्या ह्याच स्टडीमुळे त्याला आय गेस UK का US त्याच एक शो होता, त्याच्यामध्ये त्याला घेतलं होतं. ते लोक पण असंच पॅरानॉर्मल इन्व्हेस्टिगेशन करायचे. ते पण असंच त्या अशा बोलतो ना, पॅरानॉर्मल जिकडे झालेत गोष्टी तिकडे ते लोक जायचे आणि तिकडे ते लोक इन्व्हेस्टिगेट करायचे आणि लोकांना सांगायचे की बाबा हा असा एज्युकेट करायचे लोकांना, की सांगायचे की असा प्रकार आहे, उगाच छेडखानी करू नका. ओके. आणि खरं काही मी जर अशा गोष्टी ऐकल्या आहेत ना की ज्या वेळेला इंडियामध्ये गौरव तिवारींनी इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं त्यावेळेला गुलधारा विलेज आणि भांगर फोर्टचं गव्हर्नमेंटनी कुठली रिस्ट्रिक्शन आणले नव्हते, पण आफ्टर गौरव तिवारीज इन्व्हेस्टिगेशन गव्हर्नमेंटनी त्याच्यावरती ऍक्शन घेतली. मग असं काय झालं म्हणजे की तो हरवला गेला? कसं होतं की तो ना एक गोष्ट त्याची नेहमी सांगायचा की जर तुम्हाला इव्हिल फोर्सेस आहेत आजूबाजूला, की तुम्हाला एक काइंड ऑफ असं बर्डन फील होतंय, तुम्हाला नाईटमेअर्स येत आहेत, तुम्हाला एक अनविलिंग किंवा कसं कधी कधी गुदमरल्यासारखं वाटतं, तर तुम्हाला ते फील होत असेल तर तुम्ही त्वरित स्पिरिच्युअलिझमला कनेक्ट व्हा, तुम्ही देवपूजा करा. दरवेळेला असं एथेस्ट असणं गरजेचं नाही आहे. तर तुम्ही
देवाचं करत जा, असं त्याचं स्पिरिच्युअली कनेक्टेड राहा असं त्याचं फार इच्छा असायची. आणि तो नेहमी काय म्हणायचा माहितीये की जर एखादा माणूस मिस्टिरियस प्रकारे त्याचं जर डेथ होते आणि तो तुम्हाला पत्ताच लागत नाही की तो कसा मेलाय, तर नेहमी लक्षात ठेवायचं की त्याच्या जर गळ्यावरती जर अशी बारीक, म्हणजे जर एखादा आपण बघतो जर एखाद्याने जर फाशीनी लटकलं एखादा माणूस, तर ती दोरी जी असते ती थोडी ब्रॉड असते, एवढी तरी मिनिमम असते. जर ती अगदी एकदम बारीक लाईन असेल, एकदम थिन लाईन असेल, तर समजायचं इट्स बिकॉज ऑफ द इव्हिल फोर्स. ओके. आणि असंच झालं. बऱ्याचशा वेळेला इतके सारी इन्व्हेस्टिगेशन्स करून, इतके सारी फेक आहे अनफेक आहे ह्या सगळ्या गोष्टी शोधून तो इतका फेमस झाला होता ना की तो तेच काम करायला लागला होता. फुल टाइम तो तेच करायचा. त्याच्या घरामध्ये त्याचे बाबा, त्याची बायको, त्याचे आय गेस मुलं पण होते, आय गेस आय एम नॉट शुअर अबाउट इट, पण ते होतं. आणि लास्टला ज्या वेळेला तो वारला, आता तो नाहीये या जगामध्ये, पण तो म्हणजे तो मरायच्या 2 दिवस आधी त्यांनी काय बोलतात त्याला, एक बंगला होता, अबॅन्डन्ड होता त्यांनी तिथे हाऊसला त्याला भेट दिली होती. तिथे त्यांनी ते सगळं शोधून काढलं होतं की बाबा काय आहे या घरामध्ये खरंच आहे की नाही आहे. तर त्या घरामध्ये होतं काही ना काहीतरी इव्हिल फोर्सेस होते. आणि त्याचं असं म्हणणं होतं की ते इव्हिल जे फोर्स आहे त्याच्यावरती, त्या फोर्सप्रमाणे त्यांनी तिकडे काहीतरी छेडखानी केली होती गौरव तिवारीने. त्याला छेडलं होतं तिकडे त्याला हलवून किंवा त्याला असं विचारून की बाबा तू आहेस की नाही आहेस हे असं विचारून त्याचा इगो हर्ट केला होता. आणि ती इव्हिल फोर्स त्याच्या बरोबर फिरत होते. ओके. आणि तो घरी आल्यानंतर ना त्यांनी मरायच्या आय गेस त्याच्या डेथच्या 1 दिवस आधी त्यांनी त्याच्या बाबांनी ही गोष्ट कन्फ्रंट केली होती आणि सांगितलं होतं की मी एक अबॅन्डन्ड हाऊसला भेट देऊन आलोय आणि मला आता ठीक नाही वाटत आहे, मला खूप कसं तरीच होतं आणि हे आधी मला असं कधीच नव्हतं झालं, हेही त्यांनी सांगितलं होतं. आता प्रॉपर त्या दिवशीचं गोष्ट सांगायची ना तर त्यांनी सांगितलं घरामध्ये की त्वरित पूजा वगैरे चालू करा. बाबांनी पण तसंच केलं, पूजा वगैरे केली, सगळी शांती वगैरे केली, त्याला वाचवायचा पूर्ण प्रयत्न केला. तो सांगत होता की आय एम नॉट ओके, तरी त्यांनी ते त्यांच्या परीने त्यांनी प्रयत्न केले खूप. पण त्याच्या मरण्याच्या दिवशी जर कोणाला माहीत नसेल तर मी सांगते, तो आंघोळीला गेला त्या सकाळी आणि सकाळी आंघोळीला गेल्यानंतर बऱ्याच वेळ तो बाहेरच नाही आला. तर बायकोनी विचार केला की 1 तास झाला, 1.5 तास झाला, गौरव बाहेरच येत नाहीये. तर मग तिने दरवाजा नॉक केला. दरवाजा नॉक केल्यानंतर बाहेरून काहीच रिस्पॉन्स नाही आला. त्यांनी अजून ठोकून विचारायचा प्रयत्न केला की बाबा आत काय करतोयस तू, बाहेर ये. तर दरवाजाच उघडत नाही म्हटल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडला लोकांना बोलवून आणि तेव्हा त्यांना कळलं की तिथे म्हणजे पडला होता तो. आणि तिथे कुठेही त्याच्या डोक्याला मार नव्हता, त्याच्या कुठेही इजा झाली नव्हती, त्याच्या इंटरनल ब्लिडिंग वगैरे असं काही नव्हतं. कारण युजली माणूस ज्या वेळेला डोक्यावर पडतो मोस्टली आपलं म्हणतो ना बाथरूम मध्ये किंवा कुठेही फरशीवरती जेव्हा माणूस घसरून पडतो तेव्हा मोस्टली चान्सेस असतात की त्याला मुका मार लागतो आणि इंटरनल ब्लिडिंगमुळे लोकांची डेथ होते. बरोबर. तर तसं काहीच झालं नव्हतं. डॉक्टरनी सांगितलं तसं काहीच नव्हतं झालं. त्या माणसाची चोक केल्यामुळे डेथ झाली होती. मग चोक कसा काय झाला, तो तर बाथरूम मध्ये सापडला होता, कोणी गळा दाबला त्याचा. तर तो एक प्रश्न त्यांच्या समोर उभा होता. तर मिस्टिरियस डेथ झाली म्हणून मीडियानी त्यांचा बरोबर फायदा घेतला. बायकोवरती आरोप घेतले गेले की गौरव तिवारीची खूप सारी प्रॉपर्टी होती, काय होती नव्हती त्यांना माहिती, पण ती होती, बायकोला हवी होती. प्रॉपर्टीसाठी तिने त्याचा जीव घेतला आणि सुसाईड दाखवलं गेलंय. पण बायको स्वतः म्हणते की त्याने सुसाईड केलेलाच नाहीये. बाबा स्वतः म्हणतात की त्याने सुसाईड नाहीच आहे, ते सुसाईड नाहीच आहे. हा सगळा जो प्रकार झालाय तो एक बोलतो ना तो घडवून आणलेला प्रकार आहे आणि तो तुम्हीच मर्डर केलाय असा सगळ्या मीडियाने त्यांच्यावरती आळ घेतला होता. काही लोकांनी तो खूप घाणेरडे कमेंट्स केलेत त्या 2 सासऱ्यावरती आणि सुनेवरती. झालं कसं होतं ते कोणाला माहिती नाही, कोणालाच नाही समजलं. पण नंतर त्याच्या बायकोनी आणि त्याच्या बाबांनी कन्फ्रंट केली गोष्ट की आम्हाला त्यांनी सांगितलं होतं की तो कुठल्या तरी इव्हिल फोर्सेसच्या कब्जामध्ये आहे आणि त्याचा फार त्रास होतोय. मग शेवटी एक युजर उठली जी
त्याचं पॉडकास्ट वगैरे कॉन्टेंट बघायची, त्याला ती पर्सनली ओळखत होते आय गेस. तर तिने सांगितलं की ह्यानी ही गोष्ट सांगितली गेली आहे की जर तुमची अशी सडन कोणाची डेथ होते आणि तुम्हाला असं वाटलं की तो माणूस ठीक नव्हता, तर जस्ट चेक ऑन हिज बॉडी की त्याच्यावरती असं कुठला व्रण वगैरे होता का. तर त्याच्या तिच्या आईबाबांना, म्हणजे बाबांना आणि बायकोला विचारलं त्या मुलीनी की त्याच्या गळ्यावरती पण असं काही झालंय का. तर त्यांनी सांगितलं की हो, त्याच्या गळ्यावरती पण असे व्रण होते. मग तिथेच मीडियाला सगळं सांगितलं गेलं की बाबा हा जो प्रकार होता ना, हा इव्हिल फोर्स थ्रू त्याचं डेथ झालेली आहे. बापरे, खूप जास्त खतरनाक होती ही स्टोरी. आणि आपल्या इथे झालेली आहे. आणि आता लोकांना जरी असं वाटत असलं की त्याचा इव्हिल फोर्सनीच जीव घेतला, तरी एकेकाळी त्याची फॅमिलीला फार या गोष्टीमुळे सफर करावं लागलं. आणि ज्यांनी सगळ्यांना या अशा फेक असतील काही गोष्टी किंवा काही गोष्टी खरंच असतील त्या गोष्टी एवढ्या उजेडात आणल्या, त्यांनी लोकांना एवढं एज्युकेट केलं, त्याच्यासोबतच आज एवढं त्याच्या फॅमिलीला खूप सफर करावं लागलं त्याच पॉईंटवरती. खूप खतरनाक होते तर. आणि इव्हन ओव्हरऑल आजचे पॉडकास्टचे स्टोरीज पण खूप आवडले आणि खूप मला वाटतं लोकांनाही आवडतील, जे व्ह्युअर्सनाही आवडतील. तर मला वाटतं हाच होता आपला आजचा पॉडकास्ट. मला तर आता काही खूप नवीन गोष्टी ऐकल्या मी, खूप बाहेरच्या, म्हणजे आपण आता मला इकडच्या गोष्टी ऐकण्याची तर खूप सवय झाली आहे, पण जे बाहेरचे जे जॅपनीज स्टोरी झाले किंवा US जे स्टोरीज तू आणल्यास तर खूप मजा आली. आय होप तुला पण मजा आली असेल आणि आपल्या व्ह्युअर्सनाही मजा आली. सो थँक्यू सो मच श्रुती फॉर कमिंग. वेलकम. आपण परत एकदा नक्कीच असं पॉडकास्ट करू ज्यात अजून तुझ्या स्टोरीज असतील, आणि जसं तू बोललीस की तुझ्या गावच्या स्टोरी आहेत, कोकणातल्या स्टोरी आहेत, जिथल्याही, तर तेही आपण परत एकदा नक्कीच घेऊ. थँक्यू सो मच फॉर कमिंग. आणि तुम्ही जर आतापर्यंत बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्ही अजूनपर्यंत श्रुतीला फॉलो नसेल करत तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल, तिला नक्कीच इन्स्टावर फॉलो करा. आणि आपण भेटू परत एकदा अशाच एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.